नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये। आज आपण पाहणार आहोत गणित भाग 2 यातील पहिले प्रकरण समरूपता। त्यातील आपण 1.1 सोडवणार आहोत आणि त्याच्या आधी जी काही महत्त्वाची माहिती आहे या प्रकरणाची ती आपण घेणार आहोत। चला वळूया आपल्या व्हिडिओकडे। बघा, आपल्याला शिकायचं आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय? 1/2 गुणिले पाय गुणिले उंची। 1/2 गुणिले पाय गुणिले उंची हे आपल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे। तर आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर शिकायचं आहे। त्यासाठी आपल्याला आधी काय करायचं बघा, तर कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपण काढायचं आहे। एक ही आपण दोन त्रिकोण आपण घेतलेले आहेत। एक आहे त्रिकोण एबीसी, दुसरा आहे त्रिकोण पीक्यूआर। हे एक उदाहरण आपलं आहे। त्रिकोण एबीसी, या एबीसी मध्ये बघा बीसी, हा बीसी काय आहे तर पाया आहे या त्रिकोणाचा, आणि उंची काय आहे एडी। दुसरं हा जो त्रिकोण आहे पीक्यूआर, या त्रिकोणामध्ये क्यूआर काय आहे तर हा पाया आहे, आणि पीएस ही काय आहे उंची आहे। या ठिकाणी मांडणी करूया आपण। त्रिकोण एबीसी चा एरिया, ए म्हणजे एरिया क्षेत्रफळ, छेदा त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाय गुणिले उंची बीसी गुणिले एडी सेम 1/2 गुणिले पाय गुणिले उंची क्यूआर गुणिले पीएस। तर आपण यांची मांडणी या ठिकाणी केलेली आहे। मांडणी केली आपण तर बघा, इथला 1/2 आणि 1/2 आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे तर लोप पावलेले किंवा ते कट झाले थोडक्यात। बरं, उरलं काय बीसी गुणिले एडी क्यूआर गुणिले पीएस। तर यावरून तुम्हाला काय कळेल तर दोन त्रिकोणांच्या, नीट लक्ष द्या, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते। म्हणजे जर आपण एका त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1 घेतली आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया तुम्ही B2 आणि उंची H2 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर तुम्हाला मिळेल B1 गुणिले H1 छेदात B2 गुणिले H2। आता या ठिकाणी बघा, कधी कधी काय होतं की तुमची काही अटी यामध्ये आहेत। जशी अट बघा काय आहे तर पहिली अट अशी आहे की दोन्ही त्रिकोणाची उंची कशी असेल समान असेल। दोन त्रिकोणाची उंची कशी असेल समान असेल। आता दोन त्रिकोण तुम्हाला दिलेत एबीसी आणि पीक्यूआर, तर याची उंची आहे एडी आणि पीएस ही कशी आहे समान आहे बघा। त्यामुळे त्यांचं जे गुणोत्तर आलं ते गुणोत्तर कसं आलं, बीसी गुणिले एच हाईट उंची आणि क्यूआर गुणिले एच। आता या ठिकाणी एच गेला, उरलं काय बीसी गुणिले क्यूआर। म्हणजेच त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे B1 छेदात B2 असेल। म्हणजेच काय तर समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात। ही झाली आपली पहिली अट। ठीक आहे, जर दोन्ही त्रिकोणाची उंची काय असेल समान असेल तर। पुढे वळूया। आता अट क्रमांक दुसरी काय तर बघा, दोन्ही त्रिकोणांचा आता इथे पाया समान असेल। काय समान असेल? पाया म्हणजे बेस। इथे दोन त्रिकोण घेतले आपण एबीसी आणि दुसरा त्रिकोण आहे तुमचा APB। मांडणी करा, AB गुणिले H1 आणि AB गुणिले H2। आता AB काय आहे, दोघांचा पाया समान आहे। AB काय, दोघांचा पाया कसा आहे समान आहे। तर तुम्हाला AB गेलं, उरलं H1 छेदात H2। म्हणजेच समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणामध्ये असतात। ठीक आहे, या दोन अटी आपण पाहिलेल्या आहेत। पहिली अट उंची समान, दुसरी अट दोन्ही त्रिकोणांचा पाया समान। तर तुम्हाला आतापर्यंत जे काय आपण शिकलो त्यात काय लक्षात ठेवायचे तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची ज्यांच्या गुणोत्तर एवढे असते। दुसरं समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात। तिसरं समान पायांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात। ठीक आहे, आता आपण वळणार आहोत आपल्या 1.1 कडे। यामध्ये 5 गणितं दिलेली आहेत, ती आपण सगळी सोडवणार आहोत। चला, पहिलं गणित बघा काय। पहिलं गणित बघा, तुम्हाला दिलं एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची किती आहे 5 आहे। दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे 10 आणि उंची आहे 6। तर तुम्हाला काय करायचंय, त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं आहे।
चला आता सोडूया. बघा तर काय करायचं, आपण एका त्रिकोणाचा पाया घेतला B1, उंची घेतली H1. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया घेतला B2, उंची घेतली H2. त्यांच्या किमती मांडा. B1 आहे 9, H1 आहे 5, B2 आहे 10, H2 आहे 6. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय मिळणार आपल्याला, B1 गुणिले H1 छेदात B2 गुणिले H2. किमती टाका. 9 गुणिले 5, 10 गुणिले 6. हे सोडवा, तुम्हाला उत्तर मिळेल 3-4. बरोबर. 5 × 5 5 दुने 10, इथे आले 2. त्यानंतर 6 आहे 3 दुने 6, 3 त्रिक 9. मग उरलं 3 गुणिले 1 छेदात 2 गुणिले 2 म्हणजे 4. तर 3-4 तुमचं उत्तर राहिलं आहे पहिल्या गणिताचं. तर हे जे उत्तर आहे 3-4 हे उत्तर आहे तुमचं त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ठीक आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. दुसऱ्या गणितात तुम्हाला एक आकृती दिली आहे. ज्या आकृतीमध्ये बघा, आकृतीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिलेत ABC आणि दुसरा त्रिकोण तुमचा ADB. ABC आणि ADB दोन त्रिकोण दिलेले आहेत. यामध्ये BC लंब आहे AB ला आणि AD लंब आहे AB ला. तर म्हणजे हा जो AB आहे हा तुमचा काय झाला, समान पाया झाला. काय झाला, समान पाया दोन्ही त्रिकोणांचा. यात किमती दिल्यात BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर तुम्हाला या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. मांडणी करा. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेदात त्रिकोण ADB चे क्षेत्रफळ बरोबर BC छेदात AD. याचं कारण काय आहे, तर या दोघांचा पाया समान आहे. पाया समान म्हणून क्षेत्रफळ आहे उंचीच्या प्रमाणात. किमती टाका. BC बरोबर 4 आणि AD छेदात AD बरोबर 8. तर 4 छेदात 8 बरोबर उत्तर आलं तुमचं 1-2. हे झालं आपलं दुसरं गणित. पुढे जा. तिसऱ्या गणितात तुम्हाला आणखी एक आकृती दिलेली आहे. तर या आकृतीवर तुम्हाला काय दिलं बघा, तर एकच त्रिकोण आहे. कोणता त्रिकोण आहे तो, PQR. हा त्रिकोण एकच आहे. तर एकाच बाजूने जर आपण त्याचा विचार केला तर तुम्हाला त्याची उंची मिळते PS आणि त्याचा पाया मिळतो QR. आणि आपण जर फक्त दुसऱ्या बाजूने विचार केला त्याची उंची मिळते तुमची TQ आणि पाया आहे तुमचा PR. तर तुम्हाला काय दिलंय, PS लंब RQ, QT लंब PR. तुम्हाला RQ दिलाय 6, PS दिलाय 6, PR दिलाय 12. व तुम्हाला काय काढायचं, तर QT ची किंमत तुम्हाला काढायची आहे. हा जो QT आहे या QT ची किंमत तुम्हाला काढायची आहे. तर आता काय करूया, आपण त्याची मांडणी करूया. त्रिकोण PQR एका बाजूने आपण त्याचा विचार केला तर काय, तो PS गुणिले RQ. कुठे तुमचा PS ही PS उंची आणि हा RQ हा काय तुमचा पाया गुणिले उंची. नंतर परत त्रिकोण PQR चा विचार करा. तर यावेळेस ही झाली उंची आणि हा झाला पाया PR गुणिले TQ. तुमचं हे याचं गुणोत्तर मिळेल 1-1. म्हणजेच तुम्हाला काय मिळेल आता, PS गुणिले RQ बरोबर PR गुणिले QT. एका त्रिकोण क्षेत्रफळ कसे असतात, एकरूप असतात. किमती टाका. 6 गुणिले 6, 12 गुणिले QT, 6 36, 12 गुणिले QT, 36 छेदात 12 बरोबर QT. मग QT तुम्हाला मिळालेला आहे 3. तर तुम्हाला जे QTचं उत्तर हवं होतं ते उत्तर मिळालं तुमचं आहे 3. चौथं गणित बघा. चौथ्या गणितामध्ये तुम्हाला दोन समांतर रेषा दिल्या आहेत. कोणत्या आहेत, AD आणि BC. बघा, ही AD आणि BC या समांतर रेषा आहेत. आता समांतर रेषेमध्ये जे दोन त्रिकोण आहेत ते त्रिकोण कोणते आहेत, ABC आणि BCD. बघा, हा त्रिकोण तुमचा ABC आणि दुसरा त्रिकोण तुमचा आहे BCD किंवा BDC. आता जेव्हा समांतर रेषा असतात त्या समांतर रेषांमध्ये जेवढे त्रिकोण असतील त्या सर्वांची उंची समान असते आणि याचा पाया सुद्धा तुम्हाला BC समान आहे. बघा, मग AD आणि BC समांतर असल्यामुळे ABC व त्रिकोण BDC हे त्रिकोण दोन समांतर रेषेमध्ये काढले आहेत. त्यामुळे समांतर रेषांमधील अंतर ही त्या दोन्ही त्रिकोणांची काय होते, उंची होते. म्हणजे उंची या ठिकाणी काय झाली आहे, हा उंची समान झाली. त्याचबरोबर त्यांचा BC जो पाया आहे हा पाया सुद्धा समान आहे. म्हणून त्या त्रिकोणांचे जे क्षेत्रफळ आहे त्यांचं जे गुणोत्तर आहे ते कसं येणार, 1-1 येणार. काय येणार ते, 1-1. कारण उंची पण समान आहे आणि पाया सुद्धा समान आहे. त्यामुळे त्यांचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर येणार 1-1. पुढे जाऊया. हे शेवटचं गणित आहे 1.1 मधलं. बघा, या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण दिलेले आहेत. एक मोठा त्रिकोण आहे दोन 3 4 जास्त त्रिकोण आहेत. ABC, ADC, PBC, PQC असे 4 त्रिकोण तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्हाला याची गुणोत्तर काढायची आहेत. PQ आणि PQ लंब आहे BC ला, AD लंब आहे BC ला. ठीक आहे. मग तुम्हाला दिले PQB आणि PBC यांचा गुणोत्तर तुम्हाला काढायचा. तर बघा, हा तुमचा PQB आणि दुसरा तुमचा PBC.
तर याच्या दोन त्रिकोणांची जी उंची आहे पी क्यू ही काय समान आहे. तर यांची उंची समान आहे पी क्यू, म्हणून त्यांचे क्षेत्रफळ हे कसे असतात पायांच्या प्रमाणात असतात. पाया, पहिल्या त्रिकोणाचा पाया आला बी क्यू, हा बी क्यू. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आला बी सी, उत्तर आलं तुमचं बी क्यू छेदात बी सी. दुसरं तुम्हाला त्रिकोण पीबीसी आणि त्रिकोण एबीसी यांच्या क्षेत्राचं गुणोत्तर काढायचं आहे. आता बघा पीबीसी कुठे पी बी सी, एबीसी कुठे ए बी सी, म्हणजे या ठिकाणी दोघांचा पाया जो बीसी आहे तो कसा आहे समान आहे. तर पाया समान असल्यावर आपण जे गुणधर्म शिकलो, पाया समान असल्यावर क्षेत्रफळ ही कशी असतात उंचीच्या प्रमाणात असतात. पी क्यू, पहिल्या त्रिकोणाची उंची आली पी क्यू, दुसऱ्या त्रिकोणाची उंची आली एडी, पी क्यू छेदात एडी हे झालं त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. नंतर तुम्हाला विचारलं एबीसी आणि एडीसी यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर. एबीसी आणि एडीसी बघा, हा झाला ए बी सी, दुसरा झाला ए डी सी. तर या ठिकाणी काय झालं त्यांची उंची जी आपण एडी म्हणतो ती एडी उंची कशी आहे समान आहे, म्हणून त्यांचे क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात आहेत. पहिल्या त्रिकोणाचा पाया आला बीसी, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आला डीसी, बीसी छेदात डीसी. शेवटचं बघा काय विचारलं त्यांनी, शेवटी तुम्हाला विचारलं एडीसी आणि पी क्यू सी, ए डी सी पी क्यू सी. तर या ठिकाणी उंची पण समान नाही, पाया पण समान नाही, बरोबर. म्हणून आपलं सर्वात पहिलं गणित ज्याप्रमाणे सोडवलं आपण त्याप्रमाणे तुम्हाला B1 गुणिले H1 B2 गुणिले H2. पहिल्या त्रिकोणाचा पाया डीसी, पहिल्या त्रिकोणाची उंची एडी, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे पीक्यूसीचा पाया झाला क्यूसी, उंची आली पीक्यू. बघा इथे एडीसी, एडी उंची, बीसी पाया, पीक्यूसी, पीक्यू उंची आणि क्यूसी त्याचा पाया. ठीक आहे, अशा प्रकारे आपण 1.1 सोडवलेला आहे. गणित भाग 2 मधलं पहिलं प्रकरण आपण शिकतोय समरूपता. सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतीलच. अभ्यास चालू ठेवा, आपापल्या मित्रांमध्ये हे जे काही आपलं चॅनल आहे ते मित्रांपर्यंत पोहोचू द्या, त्यांचाही अभ्यास सुरू होऊ द्या. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत 10वीच्या गणिताच्या भाग 2चा सर्वात महत्त्वाचं प्रमेय, ज्या प्रमेयाचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याचं नाव आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. हे तुमच्या 10वीच्या गणित भाग 2 म्हणजे भूमितीचं सर्वात पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं प्रमेय आहे. चला तर आपण प्रमेयाकडे वळूया. बघा, प्रमेयाची व्याख्या काय आहे तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणामध्ये विभागते. ठीक आहे, बघा हा त्रिकोण आहे आपला ए बी सी. या त्रिकोणाच्या एका बाजूला म्हणजे बीसी बाजूला समांतर असणारी रेषा एल, बघा रेषा एल ही बीसीला काय आहे समांतर आहे. हे जर समांतर असेल व दोन भिन्न बिंदू उरलेल्या बाजूंना, म्हणजे उरलेल्या बाजू कोणत्या ए बी आणि ए सी यांना दोन वेगवेगळ्या बिंदूत म्हणजे पी आणि क्यू मध्ये छेदत असेल तर ही जी रेषा आहे एल ही रेषा या दोन बाजूंना म्हणजे ए बी आणि ए सी यांना प्रमाणात विभागते, एकाच प्रमाणात विभागते. म्हणजेच ए पी छेदात पी बी बरोबर ए क्यू छेदात क्यू सी, ए पी छेदात पी बी बरोबर ए क्यू छेदात क्यू सी. तर हे प्रमेय आपल्याला पाहायचं आहे. तर तुमच्या पुस्तकात हे जसं प्रमेय दिलेलं आहे जसं तसंच आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यात आपल्याला कुठलेही बदल करायचे नाहीत. आणि परीक्षेला जर हे प्रमेय विचारलं तरी तुम्हाला जसं आहे तसंच ते प्रमेय तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, चला आता काय करूया आपण, आकृती काढून घ्या. अशा प्रकारे आकृती काढून घ्यायची आपल्याला. रेषा दाखवायची एल समांतर पी क्यूला, पक्ष लिहायचा त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एल समांतर रेषा बीसी, दोन उभ्या रेषा म्हणजे समांतर रेषा बीसी, आणि रेषा एल ही बाजू ए बी ला, बघा रेषा एल ही बाजू ए बी ला पी व बाजू ए सी ला क्यू मध्ये छेदते. ठीक आहे, हा झाला आपला पक्ष. आता वळूया साध्य. सध्या आपल्याला काय साध्य करायचं आहे तर एपी छेदात पी बी बरोबर ए क्यू छेदात क्यू सी. तर हे दोन गुणोत्तर आपल्याला समान दाखवायची आहे. एपी छेदात पी बी बरोबर ए क्यू छेदात क्यू सी.
या ठिकाणी आपल्याला एक रचना करायची. काय करायची? रचना काय करायची बघा. तर एक पीसी वर एक बीक्यू आपल्याला काढायचा आहे. पी आणि हा सी आपल्याला काढायचा आहे आणि बी आणि क्यू आपल्याला काढायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा, रचना जेव्हा आपण काढतो तेव्हा ही आपण अशी तुटक अशा रेषेने काढत असतो. ठीक आहे. चला, आता आपला पक्ष झालं, साध्य झालं, रचना झाली. आपल्याला काय करायचं आहे? आता सिद्धतेकडे वळायचं आहे. आता बघा, या सिद्धतेची सुरुवात करण्याआधी आपण या ठिकाणी जे आपण पद्धत वापरणार आहोत ती पद्धत म्हणजे काय? ए म्हणजे एरिया वर क्षेत्रफळ. तर आपण 1.1 पाहिला होता, ज्यामध्ये आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हा अभ्यास आपण त्यावेळेस केलेला होता. तर इथे सुद्धा आपल्याला तेच वापरायचं आहे. आता पहिले त्यांनी काय घेतले? दोन त्रिकोण घेतले. कोणते त्रिकोण आहे बघा? एपीक्यू आणि पीक्यूबी. बघा, हा बघा, एपीक्यू हा एक त्रिकोण छोटासा आणि पीक्यूबी हा एक त्रिकोण दुसरा. या दोन त्रिकोणाची जर उंची आपण विचारात घेतली तर जर ही उंची इथून निघेल, क्यू वरून या ठिकाणी असा एक लंब जाईल. इथून बघा, क्यू वरून असा एक लंब जाईल, म्हणजे उंची या दोघांची कशी असणार? समान असणार. मग जर उंची समान असेल तर एपीक्यू आणि पीक्यूबी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कसे असणार? त्यांच्या पायांच्या प्रमाणात असणार. का बरं? कारण उंची या ठिकाणी काय आहे? समान आहे. पाया एपी छेदात पीबी. बघा, हा झाला पाया. पहिल्या त्रिकोणाचा पाया झाला एपी, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया तुमचा पीबी. तर पहिलं तुम्हाला मिळालं त्रिकोण क्षेत्रफळ, त्रिकोण एपीक्यू छेदात क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूबी बरोबर एपी छेदात पीबी. त्याचं कारण असं आहे की क्षेत्रफळ हे पायांच्या प्रमाणात आहे, कारण या दोन त्रिकोणांचे उंची समान आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या त्रिकोणांकडे. हा त्रिकोण घेतला आपण, कोणता? एपीक्यू, आणि दुसरा घेतला आपण पीक्यूसी. या बाजूचा हा त्रिकोण घेतला. आता याची सुद्धा उंची समान आहे, कारण जर याची उंची आपण काढली तर इथून एक लंब आपल्याला घ्यावा लागेल एसी वर किंवा एक्यू वर. तर इथून एक लंब टाकला म्हणजे दोघांची जी उंची आहे ती कशी येणार? दोन्ही त्रिकोणांची समान येणार. इथे सुद्धा ते झालं. क्षेत्रफळ त्रिकोण एपीक्यू छेदात क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूसी बरोबर एक्यू छेदात क्यूसी, कारण यांचे क्षेत्रफळ पायांच्या प्रमाणामध्ये आहे, उंची समान असल्यामुळे. ठीक आहे. बघा, याचा पाय झाला एक्यू आणि या त्रिकोणाचा पाय झाला क्यूसी. आता आपल्याला समीकरण 1 आणि 2 आपण जर नीट बघितलं तर बघा, त्रिकोण पीक्यूबी व त्रिकोण पीक्यूसी यांचा पीक्यू हा समान पाया आहे. पीक्यू समांतर रेषा बीसी, म्हणून पीक्यूबी आणि पीक्यूसी यांची उंची कशी आहे? समान आहे. बरोबर. आता त्रिकोण पीक्यूबी आणि त्रिकोण पीक्यूसी हे सारखे आहे. कसं काय? पीक्यूबी आणि पीक्यूसी जर आपण दोघांचा विचार केला तर इथून हा एक लंब आपण इथे टाकला, त्याचबरोबर क्यून आपण एक लंब टाकला, दोघांची उंची सारखी नाही, कारण रेषा एल आणि रेषा बीसी या समांतर आहेत. आणि दोन समांतर रेषांमध्ये जर त्रिकोण असतील तर त्यांची उंची समान असते. हा, इथून एक लंब आपण टाकला किंवा इथून एक लंब आपण जर घेतला तर आपल्याला काय मिळेल? तर दोघांची उंची समान मिळेल, म्हणून या दोघांचं क्षेत्रफळ समान आहे. त्याचबरोबर दोघांमध्ये जर आपण विचार केला तर एपीक्यू आणि एपीक्यू हे दोन हे जे त्रिकोण आहेत ते दोघांमध्ये सामायिक आहेत. एपीक्यू पीक्यूबी आणि पीक्यूसी. मग आपल्याला एक हे झालं, इथे 3 झालं. पण तर 1, 2 व 3 तुम्हाला काय मिळेल? तर एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. बघा, एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी हे आपल्याला मिळालं 1 व 2 वरून. म्हणजे आपण साध्य केलेलं आहे काय? एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी हे आपण साध्य केलेलं आहे. हे खूप महत्त्वाचं प्रमेय आहे. तुम्हाला जसंच्या तसं तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेला जर विचारलं तर तुम्हाला यात कुठलाही फेरबदल न करता थोडक्यात जसं आहे तसंच तुम्हाला परीक्षेमध्ये हे लिहायचं आहे. ठीक आहे. आता याचा व्यत्यास काय बघा, प्रमेयाचा व्यत्यास काय? तर व्यत्यास काय असतो? व्यत्यास त्याच्या उलट. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदत परत बघा, एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना म्हणजे बाजूंना भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला कशी असते? समांतर असते. म्हणजे जर तुम्हाला हे दिलं की एपी छेदात पीबी आणि एक्यू छेदात क्यूसी जर आपल्याला दिलेलं आहे, याचा अर्थ काय? तर रेषा एल ही रेषा बीसीला काय आहे? समांतर आहे. हा त्याचा काय झाला? व्यत्यास झालेला आहे. मुलांनो, हे प्रमेय फार महत्वाचं आहे. याच्यावरून आपल्याला पुढची गणितं सोडवायची असतात, त्यामुळे याचा जास्त अभ्यास करा. जसं आहे तसं तुम्हाला लिहून काढायचं आहे आणि हे प्रमेय तुमचं थोडक्यात पाठ झालं पाहिजे. धन्यवाद.
नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय, इयत्ता 10वी गणित भाग 2. हे आपल्या गणिताच्या भाग 2 मधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता, त्यातील दुसरं अतिशय महत्त्वाचं असं एक प्रमेय आहे. तर या प्रमेयाकडे आपण वळूया. अतिशय महत्त्वाचं प्रमेय आहे. याच्या आधी आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा अभ्यास केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. तर काय व्याख्या याची बघा. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. परत लक्ष द्या. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. बघा, हा तुमचा त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये तुमचा कोन दुभाजक कोणता आहे? सीई. कोन दुभाजक म्हणजे एक असा किरण ज्यामुळे तुमच्या कोनाचे दोन समान भाग होतात. तर त्रिकोण एबीसी मध्ये कोन सी चा दुभाजक, हा जो कोन सी आहे आपला, या कोन सी चा जो दुभाजक आहे, रेख एबी ला ई मध्ये छेदतो. बघा, दुभाजक कोणता? सीई. हा रेख एबी ला ई मध्ये छेदतो. तर आपल्याला साध्य करायचं आहे ए छेदात एबी बरोबर सीए छेदात सीबी. बघा, निर्लक्ष द्या. ए छेदात ईबी बरोबर सीए छेदात सीबी. तर या ठिकाणी आपल्याला आणखी एक रचना करायची आहे. आपल्याला काय करायचं बघा, बिंदू बी मधून किरण सीई ला समांतर अशी एक रेषा काढायची आहे. ती वाढलेल्या एसी ला बिंदू डी मध्ये छेदते. हा एसी आपल्याला असा वाढवायचा आहे. पुढे सरळ रेषा घेऊन जायची आणि बघा, या सीई ला समांतर अशी रेषा बीई वरून आपल्याला काढायची आहे, ती डी पर्यंत. ठीक आहे. हे आपली काय झाली? रचना झाली. चला, आता ही रचना झाली आहे. आपल्याला आता सिद्धतेकडे वळायचे. आपण आता ही स्लाइड आणि ही स्लाइड आपण मागे पुढे वळून, त्यामुळे आपल्याला थोडंसं समजेल की आपण कशा पद्धतीने करत आहोत. तुम्हाला आधी सांगितलं की थिअरम ही पुस्तकात जशी दिलेली असतात तसेच तुम्हाला लिहायचे असतात, तसे तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची असते, जेणेकरून त्यात कुठलाही बदल हा शक्यतो व्हायला नको. चला, आपण काय पाहूया आता. तर किरण सीई समांतर रेषा किरण बीडी आणि रेषा एडी ही काय आहे? छेदिका. बघा, किरण सीई, हा किरण सीई ही समांतर रेषा आहे बीडी, आणि जी काय आहे पीसी ही काय आहे? आपली मधली जी रेषा आहे ती काय आहे? तुमची छेदिका. बघा, एडी ही काय आहे? तुमची छेदिका. ही एडी छेदिका झाली आणि ह्या दोन रेषा समांतर रेषा आहेत. म्हणून कोन एसीई एकरूप कोन सीडीबी. कोन ए सी ई एकरूप कोन सीडीबी. कारण हे कोणते दोन कोन झाले तुमचे? हा एक कोन समांतर रेषेच्या वरचा हा एक कोन आणि हा एक कोन. तर हे जे कोन आहेत हे आपले संगत कोन आहेत. संगत कोन, व्युत्क्रम कोन आणि अंतरकोन हे आपण शिकलेलो आहोत. हे दोन आपले संगत कोन आहेत. कोणता? एसीई आणि सीडीबी. एसी आणि सीडीबी. त्याचप्रमाणे जर आपण बीसी छेदिका घेतली, बघा, आपण आता जर छेदिका घेऊया बीसी आणि आपल्या दोन छेदिका, ही जर छेदिका घेतली आपण, तर आपल्याला आणखी दोन त्रिकोण तुम्हाला छेदिका घेतली तर तुम्हाला ईसीबी आणि सीबीडी हे काय मिळतील? व्युत्क्रम कोन मिळतील. व्युत्क्रम कोन हे साधारणतः आपले कसे असतात? झेड मध्ये असतात, सरळ झेड आणि उलट झेड. ए सी ई हा एक कोन झाला आपला, सॉरी ई सी बी हा छोटा कोन. बघा, ई सी बी आणि सीबीडी, ईसीबी आणि सीबीडी. बघा, ईसीबी आणि सीबीडी हे दोन कोन झाले आपले. हे आहेत व्युत्क्रम कोन. कोणते कोन आहेत आपले? व्युत्क्रम कोन. आता एक आणि दोन आपल्याला मिळालं, परंतु बघा, एसीई आणि एसीबी हे काय आहेत? आपल्याला समान दिलेले आहेत. कारण हे पक्षातच आपल्याला दिलेले आहेत की हे दोन कोन समान. जर हे दोन कोन समान आहेत तर या दोन कोनासोबत असणारे दुसरे जे दोन कोन आहेत ते सुद्धा कसे मिळणार? आपल्याला समान किंवा एकरूप मिळणार. बघा, एसी आणि एसीबी एकरूप आहेत. हा एसीई आणि हा एसीबी एकरूप आहेत. जर या दोन, एक आणि दोनची जर डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू सुद्धा कशी असणार? समान असणार. म्हणजे सीबीडी बरोबर सीडीबी. कोन सीबीडी बरोबर कोन काय झाला? सीडीबी. 1, 2 आणि 3 आपल्याला मिळालं, सीबीडी आणि सीडीबी. जर आपण आता सीबीडी त्रिकोण घेतला, हा छोटा त्रिकोण कोणता? बघा, सीबीडी हा जो त्रिकोण आपण घेतला सीबीडी, तर हा
कोन सीडीबी आणि हा एक कोन सीबीडी, हे दोन्ही कोन कसे आले? एकरूप आले. म्हणजेच हा कोन कसे आले? एकरूप कोनासमोर बाजू आल्या त्या आपल्या सीबी बरोबर सीडी, म्हणजेच सीबी आणि सीडी हे बाजू काय झाल्या? आपल्या एकरूप झाल्या. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय थोडक्यात हे. तर सीबीडी आणि सीडीबी हे दोन कोन जर एकरूप असतील तर त्याच्या समोरील बाजू सीडी आणि सीबी सुद्धा एकरूप आहेत. तर सीबी आणि सीडी तुम्हाला समान मिळाल्या, एकरूप मिळाल्या. आता या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्रिकोण घ्यायचा आहे ABD. हा त्रिकोण तुम्ही घेतला ABD, हा मोठा त्रिकोण आपण घेतलाय. ही CE रेषा या रेषेला समांतर आहे, दोन वेगळ्या बिंदूत छेदते. मग आपल्याला काय मिळालं? AC छेदात AD, AC छेदात CD बरोबर A छेदात AB, A छेदात AB बरोबर AC छेदात CD. आता आपण AC असाच ठेवलेला आहे आणि सीडीच्या ऐवजी आपण काय घेतलं? CB, कारण CD आणि CB काय आहेत? सारखे आहेत. त्यामुळे तुम्हाला मिळालं A छेदात AB बरोबर AC छेदात CB. बघा, AC छेदात CB आणि A छेदात AB हे तुम्हाला काय मिळालं? साध्य आपल्याला मिळालेलं आहे. फक्त आपण काय केलं तर आपल्याला ही बाजू हवी होती, म्हणून आपण ही बाजू आणि सीडी एकरूप दाखवली. त्यासाठी आपण कोन एकरूप दाखवले, त्यासाठी आपण व्युत्क्रम कोन घेतले आणि त्यासाठी आपण घेतलं समांतर संगत कोनांची आपण मदत या ठिकाणी घेतलेली आहे. थिअरम परत एकदा बघा, तुम्हाला थिअरम नक्कीच कळेल. थोडं हळू बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप गणित हे तुम्हाला थिअरम पूर्णपणे कळेल. आता या थिअरमचा सुद्धा एक छोटासा व्यत्यास आहे. काय व्यत्यास आहे? तर जर AB आणि AC, AB छेदात AC बरोबर BD छेदात DC जर दिलेलं असेल तर तुम्हाला काय मिळेल की किरण AD हा किरण कोन BACचा दुभाजक असतो. म्हणजे थोडक्यात जर आपण याच्यामध्ये ठीक बघितलं, जर तुम्हाला दिलेलं आहे की A छेदात AB बरोबर AC छेदात CB हे जर आपल्याला दिलेले, तर आपण काय सांगू शकतो की हा जो आहे CE, हा जो किरण आहे, हा CE किरण हा कोन C चा म्हणजेच कोन ACB चा काय आहे? दुभाजक आहे किंवा कोन दुभाजक आहे. अशा प्रकारे आपण आपल्याला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं प्रकरण थिअरम किंवा प्रमेय आपल्याला आहे, त्याचा अभ्यास करा. हे सर्व व्यवस्थित लिहून काढा आणि त्याचा सराव करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं स्वतः क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या गणित भाग दुसरा, ज्यातलं पहिलं प्रकरण आहे समरूपता. यातील तिसरा महत्त्वाचं प्रमेय, ज्याचं नाव आहे तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. तर हे प्रमेय आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी कृती करायची. बघा, कृती काय आहे तर तुम्हाला आधी तीन समांतर रेषा काढायच्या आहेत. समांतर रेषा म्हणजे ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. रेषा L, रेषा M, रेषा N या अशी आपण रेषा काढल्या, त्यांना अशी नाव दिलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला दोन छेदिका काढायच्या आहेत. छेदिका म्हणजे या तीन समांतर रेषांना छेदणाऱ्या रेषा, दोन रेषा T1 आणि T2 काढल्या. तर तुम्हाला या T1 या छेदिकेवरील अंतरछेद म्हणजे हा AB आणि BC, हा आहे T2 वरील अंतरछेद आहे तुमचा PQ आणि QR. हे तुम्हाला मोजायचे आहेत. आणि मोजल्यानंतर तुम्हाला या गुणोत्तराच्या रूपात त्यांना मांडायचे. AB छेदात BC बरोबर PQ छेदात QR. जशी गुणोत्तर आपण काढली ते तुम्हाला जवळपास कशी दिसतात? सारखीच असतात. हे तुम्हाला एक छोटीशी कृती दिलेली आहे. आता ही कृती तुम्ही करून बघा, तर तुम्हाला हे पटकन कळेल. वळूया आपल्या प्रमेयाकडे. प्रमेय काय सांगतं बघा. तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच आपल्याला तीन समांतर रेषा दिलेल्या आहेत. रेषा L, रेषा M, रेषा N या तिन्ही समांतर रेषा आहेत एकमेकींना. बघा, रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N, त्या तीन समांतर रेषा आहेत. त्याचबरोबर दोन छेदिका आहेत. छेदिका कोणत्या आहेत? T1 आणि T2 या छेदिका आहेत. छेदनबिंदू आपले आहेत A, B, C. या बाजूला आहेत P, Q, R. हे तुमचे छेदनबिंदू मध्ये P, Q, R आणि या ठिकाणी आहेत A, B, C. एक छोटीशी कृती तुम्हाला करायची आहे. C आणि P हा जोडायचा आहे आणि हा एक मध्ये इथे जो बिंदू येईल त्या बिंदूला नाव द्यायचं आपल्याला D. तर आपल्याला साध्य काय करायचं आहे तर बघा, AB छेदात BC बरोबर PQ छेदात QR.
थोडक्यात आपल्या प्रमाणाच्या मूळ प्रमेयासारखं थोडं थोडं तुम्हाला जाणवेल. बघा आता आपल्याला जायचं सिद्धतेकडे. आता आपण रेख पीसी काढला, मागाशी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे. या रेख पीसी काढला, हा रेषाखंड एम ला तुम्हाला डी बिंदूमध्ये छेदतो, हे आपण मागाशी पाहिलं. रेषाखंड एम ला आपला हा जोडतो, रेषा एम ला जोडतो, बिंदू डी मध्ये तो छेदतो. तर आता तुम्हाला घ्यायचा त्रिकोण ACP. बघा कोणता त्रिकोण घ्यायचा आपल्याला, ACP हा एक त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे. AC आणि हा P. या त्रिकोणाचं आपण पाहिलं तर हा C आपला C ACP मध्ये बघा, तर ही जी रेषा आहे BD, ही BD रेषा जी आहे ती AP ला कशी असते, कशी आहे, समांतर आहे. बघा BD समांतर AP, BD समांतर AP. मग या ठिकाणी आपल्याला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं आहे. काय वापरायचं आपल्याला, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. मग प्रमाणाचे मूलभूत काय येणार बघा, तर BD जर AP ला समांतर असेल तर तुम्हाला काय मिळेल, AB छेदात BC बरोबर PD छेदात CD. बघा AB छेदात BC बरोबर PD छेदात CD किंवा DC. याला आपण एक क्रमांक द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरा त्रिकोण घेऊ. कोणता त्रिकोण आता उरतो बघा, CPR. या त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं तर ही जी आहे DQ काय आहे, आपल्याला CR ला समांतर आहे. त्यामुळे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार PD छेदात DC बरोबर PQ छेदात QR. बघा त्रिकोण CPR मध्ये DQ समांतर CR, DQ समांतर CR, म्हणून PD छेदात DC बरोबर PQ छेदात QR. हे कशामुळे आपल्याला मिळालं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय आपण पाहिलेलं आहे. तर तुम्हाला 1 आणि 2 मिळालं, तर 1 आणि 2 ची जर आपण उजवी बाजू बघाल, PD छेदात DC, तर ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू समान आहे, एकरूप आहे. त्यामुळे ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू म्हणजे समांतर 1 ची समीकरण 1 किंवा 1 क्रमांकाचा जो मुद्दा आहे त्याची डावी बाजू आणि दुसऱ्याची उजवी बाजू आपल्याला घ्यायची. तर 1, 2 वरून आपल्याला काय मिळेल, तर AB छेदात BC बरोबर PD छेदात DC बरोबर PQ छेदात QR. म्हणजेच AB छेदात BC बरोबर PQ छेदात QR. बघा काय मिळालं आपल्याला, AB छेदात BC बरोबर PQ छेदात QR. ठीक आहे. तर आपला साध्य आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. याचा उपयोग आपण गणित सोडवताना करणार आहोत. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं असं प्रमेय आहे. आपण 3 प्रमेय पाहिली. पहिलं प्रमेय पाहिलं आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, दुसरं आपण पाहिलं त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय, आणि आता आपण तिसरं प्रमेय पाहतो किंवा गुणधर्म पाहतोय. त्याचं नाव आहे 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. ठीक आहे. परत बघा प्रमेय काय आहे, तर 3 समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाचे गुणोत्तर एवढे असते. प्रमेय लक्षात ठेवा. प्रमेय तुम्हाला समजलेलं आहे. प्रमेय व्यवस्थित लिहून घ्या, त्याचा सराव करा, आणि यानंतर आपण 1.2 सोडवायला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा गणित भाग समरूपता यातील सराव संच 1.2. हा आपण 2 भागात पाहणार आहोत. पहिला भाग आज आणि दुसरा भाग आपण नंतर घेऊन येणार आहोत. तर याआधी आपण बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहेत. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. चला वळूया आपल्या पहिल्या स्लाइड. सराव संच 1.2. पहिला गणित तुम्हाला असं आहे बघा, खाली काही त्रिकोण व रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे तुम्हाला ओळखायचं आहे. ही पहिली आकृती बघा. त्रिकोण आहे PQR आणि त्याचा एक इथे किरण आहे PM. तर तुम्हाला दाखवायचा हा PM हा किरण जो आहे हा कोन QPR चा दुभाजक आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ते कसं ओळखणार आपण, तर कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. बघा हे पहिलं गणित आहे. आपण काय करूया आता, आपण या गुणोत्तर काढून घेऊया. PQ छेदात PR बरोबर QM छेदात MR. बघा PQ छेदात PR बरोबर QM छेदात MR. याच्या किमती टाका. 7/3, 3.5 छेदात 1.5. 3.5 आणि 1.5 ला आपण काय करूया, त्याची फोड करूया.
7 गुणिले 0.5 3 गुणिले 0.5. तर दोन्ही बाजूचा 0.5 हा आपला इथे कट झालाय, त्याचा लोप पावलाय. तर उरलं आपल्याला 703 बरोबर 703. तर ते दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत. बघा कुठलं, PQ छेदात PR बरोबर QM छेदात MR. ही गुणोत्तर कशी मिळाली आपल्याला, सारखी मिळाली. म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किरण PM हा कोन PQR चा काय आहे, दुभाजक आहे. ठीक आहे. चला दुसरं गणित बघा. माप तीच आकृती तीच आहे, माप यांनी बदललेली आहेत. PQR आणि हा PM हा काय आहे, कोन आहे. आता इथे बघा, इथे काय येणार, PR छेदात PQ बरोबर RM छेदात MQ. हे गुणोत्तर आपण काढले. PR छेदात PQ बरोबर RM छेदात MQ. किमती टाका 7/10 6/8. 6/8 ची फोड केली 3 गुणिले 2 4 गुणिले 2. आता 2 2 गेला, उरलं 3/4. या बाजूत 7/3. मग 703 आणि 304 हे गुणोत्तर समान हे एकरूप नाही. म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजक प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किरण PM हा कोन PQR चा दुभाजक नाही. तर या ठिकाणी हा दुभाजक नाही, कारण हे गुणोत्तर सारखं नाही. कोणतं, PR छेदात PQ बरोबर RM छेदात MQ. तिसरं गणित बघा. आकृती दिलेली आहे, माप दिलेली आहेत. आपण काय करणार आहोत आता, PR छेदात PQ बरोबर RM छेदात MQ. बरं, PR छेदात PQ बरोबर RM छेदात MQ. 10/9 बरोबर 4/6 3.6. आता याची पण फोड केली. 10/9 ची फोड होणार नाही. 4 आणि 3.6. 4 म्हणजे काय, तर 10 गुणिले 0.4 आणि 3.6 म्हणजे काय, 9 गुणिले 0.4. 0.4 0.4 इथे गेलं, उलट 10/9 10/9. हे गुणोत्तर आपलं सारखं आलंय. म्हणून त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार किरण PM हा कोन PQR चा काय आहे, दुभाजक आहे. हे या ठिकाणी आपलं पहिलं गणित पूर्ण झालं. बघा, हे तिन्ही गणित आपण आता घेतलेली आहेत. 1 2 3 1 2 3. दुसरं गणित बघा काय दिलं आपल्याला. या ठिकाणी त्रिकोण दिलाय PQR. PQR हा आपला त्रिकोण आहे. त्या त्रिकोणामध्ये PM दिलाय 15, PQ हा पूर्ण दिलेला आहे 25, PR हा पूर्ण PR आहे आपल्याकडे 20 आणि NR हा छोटा NR आपल्याकडे आहे, छोटी बाजू आहे आपल्याकडे 8. तर आपल्याला काय दाखवायचं आहे की रेषा NM ही RQ ला समांतर आहे का. ही रेषा जी आहे NM ही आपल्या RQ ला समांतर आहे का दाखवायचं आहे. तर आपण कसं दाखवणार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. मग आता आपण काय करू, आता गुणोत्तर काढूया. कोणतं गुणोत्तर, PN छेदात NR बरोबर PM छेदात MQ. PN छेदात NR बरोबर PM छेदात MQ हे गुणोत्तर. आता आपल्याकडे PN नाही आहे, तर PN आपण कसा काढणार, PR वजा NR. हा बघा, हा टोटल PR वजा NR म्हणजे आपल्याला काय मिळालं, PN. त्याचबरोबर MQ तुमच्या आपल्याकडे नाहीये, त्यामुळे MQ कसं काढणार आपण, PQ वजा PM. PQ वजा PM. किमती टाका 20 वजा 8 छेदात 8 बरोबर 15 छेदात 25 वजा 15. किमती टाका 12 छेदात 8 बरोबर 15 छेदात 10. फोड करा 4×12 4×2 8 5×12 5×2 10. 5 गेलो, 4 गेलो, इथे उरलं 3/2 बरोबर 3/2. म्हणजेच PN छेदात NR बरोबर PM छेदात MQ बरोबर 3/2. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला काय मिळालं की रेषा NM ही बाजू RQ ला कशी आहे, समांतर आहे. NM ही जी बाजू आहे रेषा RQ ला काय आहे, आपली समांतर आहे. तिसरं गणित बघा. या ठिकाणी त्रिकोण दिला आपल्याला MNP. यात आपल्याला काय दिलंय, कोन N चा NQ हा दुभाजक आहे. बघा, हा कोन N याचा हा NQ काय आहे, दुभाजक आहे. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला काय वापरायचं आहे, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय वापरायचे आहे. बरोबर. किमती दिल्यात, MN दिलाय 5, PN दिलाय 7, MQ दिला 2.5 आणि QP आपल्याला काढायचा आहे. मग इथे आपण काय करणार, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार याची मांडणी करा. MN छेदात NP बरोबर MQ छेदात QP. NM छेदात NP बरोबर MQ छेदात QP. किमती टाका 5/7 2.5 छेदात QP. तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले QP बरोबर 7 गुणिले 2.5. म्हणून 5 गुणिले QP बरोबर 17.5. यांचा गुणाकार 7 आणि 2.5चा 17.5. म्हणून QP बरोबर 17.5 भागिले 5. QPचं उत्तर
आपला क्यूपी किती आला आहे 3.5 आपला क्यूपी आलेला आहे. इथे आपण वापरले त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमाण. चौथं गणित बघा. आता चौथ्या गणितामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे, काहीतरी दाखवायचं आहे म्हणजे बघा त्यांनी काय दाखवलं, काय विचारलं इथे. हे दोन त्रिकोण आहेत एपीक्यू आणि एबीसी. तर आकृतीत काही कोणांची मापे दिलेली आहेत. आता माप कोणा दिलं बघा. एपीक्यू काय आहे 60 आहे. एबीसी हा किती आहे 60 आहे. बरोबर. तर आपल्याला काय विचारायचं नाही की एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी आपल्याला दाखवायचं आहे. आपण पक्ष घेतला. कोण एपीक्यू बरोबर 60 अंश, इथे अंश चिन्ह द्या. कोण एबीसी बरोबर 60 अंश. साध्य काय करायचं आपल्याला, साध्य लिहून घेतलं आपण एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. आता आपण वळूया आपल्या सिद्धतेकडे. आता आपण काय करूया, हे दोन त्रिकोण घेऊ. हा छोटा त्रिकोण एपीक्यू आणि मोठा त्रिकोण एबीसी, आणि हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवण्याचा प्रयत्न करूया. समरूप दाखवूया. तर त्रिकोण एपीक्यू व एबीसी मध्ये बघा काय, एपीक्यू बरोबर एबीसी. एपीक्यू बरोबर एबीसी का, कारण दोन्हीचा माप किती आहे 60 आहे. हा आपला पक्ष आहे. कारण काय, तर दोन्हीचा माप 60 आहे. हा आपला काय आहे पक्ष आहे. नंतर एक सामायिक कोन आहे बघा. कुठला, हा सगळ्यात वरचा ए ह्या दोघांमध्ये आहे, त्यामुळे तो सामायिक कोन झाला. म्हणजे पीएक्यू बीएसी. कोण पीएक्यू बरोबर कोण बीएसी. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण आपले काय झाले समरूप झाले. कोणती कसोटी, कोको. दोन कोण या ठिकाणी आहे. मग दोन कोण जर एकरूप असेल, तिसरा कोण सुद्धा आपल्याला एकरूपच मिळणार आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण, दोन्ही त्रिकोण काय झाले आपले समभुज त्रिकोण झाले. तर त्रिकोण एपीक्यू आणि त्रिकोण एबीसी समरूप झाले. हे समरूप चिन्ह आपण दिले. म्हणजे कोणती कसोटी आहे, कोको कसोटी. आता कोको कसोटीनुसार आपण आता काय करूया, त्यांच्या संगत बाजू घेऊया. बघा, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे कोण हे एकरूप असतात, पण त्यांच्या बाजू असतात, ज्या संगत बाजू असतात त्यांचे गुणोत्तर एकरूप असतात. बाजू एकरूप नसतात, कारण त्यांची मापं वेगवेगळी असतात. म्हणजे बघा इथे एपी छेदात एबी, त्यानंतर पीक्यू छेदात बीसी बरोबर एक्यू छेदात हा इथला एसी. म्हणजे एपी छेदात एबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी का, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता आपल्याला एपी छेदात एबी आणि एक्यू छेदात एसी मिळाले, पण आपल्याला एबी नको, आपल्याला काय हवंय पीबी, आणि एसी नको, आपल्याला हवंय क्यूसी. मग आपण काय केलं, एबीच्या ऐवजी काय लिहिलं आपण एपी अधिक पीबी. बघा, या टोटल एबीच्या ऐवजी काय लिहिलं आपण एपी अधिक पीबी, आणि एसीच्या ऐवजी काय लिहिलं आपण एक्यू अधिक क्यूसी. एक्यू अधिक क्यूसी. आता हा जो एपी आहे, एपी आणि एक्यू आहे, एपी आणि एक्यू काय आहेत एकरूप आहेत, समान आहेत. का बरं, कारण त्रिकोण एपीक्यू आपल्याला समभुज मिळाला. हा समभुज कसा मिळाला बघा, इकडे हा कोण बरोबर हा कोण हे झाले, आणि हा एक सामायिक कोण आहे. म्हणून हे जवळजवळ 60-60-60 आपण अंदाजे घेऊ शकतो. किंवा समभुज नाही म्हटलं तरी सुद्धा हे दोन कोण आपले एकरूप झालेत. एपी बरोबर एक्यू आपल्याला हे मिळाले. समद्विभुज त्रिकोण सुद्धा हे आहे आणि समभुज त्रिकोण आहेत. त्यामुळे आपल्याला हा जो इथला एपी आणि एक्यू गेला, उरलं एपी छेदात पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. बघा, हा त्रिकोण आपला हा 60 अंशाचा झाला, हा झाला 60 अंशाचा. हा 60 नाही, हा एकरूप आहे. मग आपण जर घेतलं की यांची मापं जर आपण काढली त्रिकोणाच्या कोणांच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार, तर आपल्याला 60-60-60 ही मापं यांची मिळते. म्हणजे आपल्याला मिळालं एपी छेदात एबी बरोबर पीबी बरोबर एक्यू छेदात क्यूसी. आणि हे आपलं काय आहे साध्य आहे. बघा, ठीक आहे. पुढे बघा, शेवटचा जो प्रश्न आपला, या ठिकाणी आपल्याला समलंब चौकोन दिला आहे एबीसीडी. या समलंब चौकोनामध्ये एबी समांतर पीक्यू समांतर डीसी, एबी समांतर पीक्यू समांतर डीसी. म्हणजे आपल्याला 3 समांतर रेषा मिळालेल्या आहेत व आपल्याला काय काढायचं आहे, तर बीक्यूची किंमत काढायची आहे या ठिकाणी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी गुणधर्म कोणतं वापरायचं आहे, 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकाचा गुणधर्म. तर 3 समांतर रेषा 1, 2, 3 व त्यांच्या छेदिका कोणती आली एडी आणि बीसी. तर 3 समांतर रेषा त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार आपल्याला काय मिळणार, एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी. एपी छेदात पीडी बरोबर बीक्यू छेदात क्यूसी. किमती टाका, एपी 15, बीडी 12, बीक्यू 14, बीक्यू काढायचा आहे, क्यूसी 14. तिरकस गुणाकार करा. 15 गुणिले 14 बरोबर 14 गुणिले बीक्यू, 15 गुणिले 14 210. भाग लावा, बीक्यूला
200 झाला, भाग लावला 12ने, उत्तर आलं 17.5. तर आपण हा पहिला पार्ट आपण पाहिलेला आहे. पहिली 5 गणित आपण पाहिलेली आहेत. उरलेली गणित म्हणजे 6 पासून 10 पर्यंत आपण पुढच्या पार्टमध्ये घेऊन येणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत हे पोहोचवा. एक चांगला कंटेंट आपण तयार करतोय, तो तुमच्या मित्रांपर्यंत पण जाऊ द्या आणि तुम्ही सुद्धा अभ्यासाला लागा. आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पाठवतोय, ते तुम्ही जरूर पाहून घ्या. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण समरूपता जो आपलं प्रकरण आहे गणिताचं भाग 2 मधलं इयत्ता 10वीचं, त्यातलं सराव संच 1.2 सोडवणार आहोत. याचा एक पाठ आपण आधीच सोडवलेला आहे, ज्यात आपण 1, 2, 3, 4, 5 अशी गणितं सोडवलेली आहेत. आज आपण 6 पासून 10 पर्यंत गणितं सोडवणार आहोत. तर या पाठचा पहिला पाठ जर तुम्ही पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. वळूया आजच्या भागाकडे. बघा, 6वं गणित आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे. यात एक आकृती आहे आणि त्या आकृतीवरून तुम्हाला काय दिले, काही माहिती दिली, त्यावरून आपल्याला क्यूपी काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला? क्यूपी. हा त्रिकोण आहे एम एन पी. या त्रिकोणामध्ये एन क्यू, बघा हा दिसतो एन क्यू. हा एन क्यू काय आपला कोन दुभाजक, याच्यात आपल्याला कोन दुभाजक दाखवलं. एम एन दिलाय 25, एन पी दिलाय 40, एम क्यू दिलाय 14. आपल्याला काढायचा क्यूपी. आता आपण जर बघितलं तर इथे आपल्याला कोन दुभाजक दिलं, त्यामुळे आपल्याला कोणतं प्रमेय वापरायचं आहे? त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय. तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला काय मिळेल बघा, इथे बघा, एन एम छेदात एन पी बरोबर एम क्यू छेदात क्यूपी. ठीक आहे, एन पी एन एम छेदात एन पी बरोबर एम क्यू छेदात क्यूपी. आता आपल्याला इथे किमती काढायच्या आहेत आणि आपल्याला क्यूपीची किंमत काढायची. बघा, एन एम आपला आहे 25, एन पी आहे 40, एम क्यू आहे 14, क्यूपी आहे, आपल्याला क्यूपी काढायचं. आता इथे तिरकस गुणा करा. 25 गुणिले क्यूपी 40 गुणिले 14, 40 गुणिले 14 झाले 560. 25 गुणिले क्यूपी, क्यूपी असंच ठेवला, 560 भागिले 25 याचा भागाकार करा, आपलं उत्तर मिळेल 22.4. हा जो क्यूपी आपला आहे हा तुमचा 22.4, 22.4 हा आपला क्यूपी मिळाला आहे. तर अशा गणितामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय वापरायचं असतं. पुढचं गणित बघा. या गणितामध्ये आपल्याला काय दिलं बघा, एक आकृती दिली, त्यामध्ये समांतर रेषा दिल्या. कोणत्या समांतर रेषात? ए बी समांतर सीडी समांतर ई एफ. बघा, ही ए बी ही रेषा सीडीला समांतर आहे आणि तीच रेषा तुम्हाला परत म्हणजे ई एफ ला समांतर आहे. अशा प्रकारे या तिन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत. हा 3 रेषा समांतर आहेत आणि त्यांच्या 2 छेदिका आहेत. छेदिका कोणत्या बघा? बी एफ आणि ए ई. तर आपल्याला काय करायचंय? एक्स ची किंमत काढायची. हा जो एक्स दिसतो तुम्हाला बघा, हा जो एक्स आहे सीई, याची किंमत आपल्याला काढायची. त्याचबरोबर आपल्याला एई सुद्धा काढायचा आहे. आता 3 समांतर रेषा आहेत आणि छेदिका आहेत, आपल्याला सरळ यांचं गुणधर्म वापरायचं. कोणता गुणधर्म आपण आधीच पाहिलेला आहे? कोणता? 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार या 3 समांतर रेषा या त्यांच्या 2 छेदिका काय आपल्याला बघा, इथे बघा नीट, एफ डी छेदात डी बी बरोबर सीई छेदात एसी. एफ डी छेदात बीडी बरोबर सीई छेदात एसी. इथे किमती टाकायच्या. 4 छेदात 8 बरोबर 1 छेदात 12. हे सोडवायचे, तिरकस गुणाकार करा. 12 चौक 48 आलं. 8 ने त्याला भाग लावा, तुम्हाला उत्तर मिळेल 6. तर एक्स बरोबर काय मिळालं आपल्याला? 6. एक्स बरोबर किती मिळालं आहे? 6. ही जी गणित आहे टिपिकल गणित असतं. फक्त आपल्याला गुणधर्म लक्षात असला पाहिजे आणि मग आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला छेदामध्ये कशा प्रकारे त्याची मांडणी करायची आहे. आता इथे बघा, आपला एक्स झाला, एक्स आपल्याला मिळाला आहे 6. तर आपल्याला ए सुद्धा काढायचा. बघा, इथे ए सुद्धा काढायचा आहे. त्यामुळे ए हा काय आहे? ए बरोबर एसी अधिक सीई. ए बरोबर एसी अधिक सीई. मग किमती टाका. 12 अधिक 6, एसी 12 आहे, सीई तुमचा 7. त्यामुळे ए आपला किती आलाय? 18. ए किती आलाय? 18. अशा प्रकारची गणितं साधारणतः परीक्षा 2-2 मार्काला 3-3 मार्काला विचारलेली जातात. बघ, 8वं गणित हे पुन्हा आपल्या 6व्या गणितासारखं आपल्याला मिळालंय. त्रिकोण दिलाय एल एम एन. कोणता त्रिकोण आहे इथे? एल एम एन हा त्रिकोण आहे.
या त्रिकोणामध्ये किरण MT हा कोण LMN चा काय आहे, दुभाजक आहे. बघा हा त्रिकोण आपला LMN हा त्रिकोण आहे. यात किरण आहे MT. किरण आपल्याला माहिती आहे किरणाच्या एका बाजूला ॲरो असतो म्हणजे बाण असतो आणि एका बाजूला काय असतो, टिंब असतो किंवा पॉइंट असतो. तर MT हा काय आपला कोन दुभाजक आहे LMN चा. त्यामुळे आपल्याला इथे कोन दुभाजकाचे प्रमेय वापरायचं आहे. त्याचबरोबर काही किमती दिल्यात. LM दिलाय 6, MN दिलाय 10, TN दिलाय 8. आपल्याला काढायचं आहे LT. सोपं आहे. त्याच प्रकारे आपल्याला मांडणी करायची त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार LM किंवा ML छेदात MN बरोबर MT छेदात TN. बघा ML छेदात MN बरोबर LT छेदात TN. आता याची किमती टाका. ML आहे 6, MN आहे 10, LT काढायचा आहे, TN आहे 8. तिरकस गुणाकार करा. 6 8 48 आणि 48 ला आपण जर 10 ने भागलं तर आपल्याला मिळतं 4.8. किती मिळतं आपल्याला 4.8. तर अशा प्रकारे साधी साधी गणित असतात आपल्याला जमली पाहिजे. पण त्याआधी आपल्याला प्रमेय माहित असणं गरजेचं आहे किंवा गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे. त्या प्रकरणातील पहिले 3 महत्त्वाचे प्रमेय आपण पाहिले. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, त्यानंतर कोन दुभाजकाचे प्रमेय, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय, आणि त्याचबरोबर पाहिलं 3 समांतर रेषा त्यांच्या छेदकांचा गुणधर्म. नवगणित बघा. नव्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला त्रिकोणात कोन दुभाजक प्रमेय वापरायचा आहे. फक्त इथे ज्या किमती आहेत त्या किमती आपल्याला एक्सच्या रूपात दिल्या आहेत. म्हणजे आपल्याला या किमती नीट सोडून आपल्याला किमती काढायच्या आहेत. बघा त्रिकोण ABC आपल्याला दिलाय. BD आपला कोन दुभाजक आहे. आपण कोन दुभाजक प्रमेय वापरूया इथे. BA छेदात BC. बघा BA छेदात BC बरोबर AD छेदात DC. X छेदात X अधिक 5, X वजा 2 छेदात X अधिक 2. हे आपण किमती ऐकला. आता हे आपल्याला सोडवायचं. हे सोडवण्यासाठी आपली नेहमीची पद्धत आपण काय करूया, आधी तिरकस गुणाकार करूया. X गुणिले X अधिक 2 आणि X वजा 2 आणि X वजा X अधिक 5 यांचा गुणाकार. तिरकस गुणाकार आपण या ठिकाणी करणार आहोत. तिरकस गुणाकाराला आपल्याला काय मिळतं बघा. X गुणिले X X चा वर्ग, X गुणिले 2 2X, X गुणिले X X चा वर्ग, 5 गुणिले X 5X, 2 गुणिले X वजा 2X इथे वजा असल्यामुळे, आणि 5 2 10 वजा 10. आता इथे बघा हा X वर्ग आणि X वर्ग या ठिकाणी कट होतो किंवा असा लोप पावतो, नाहीच होतं ते. उरलं काय इथे 2X उरला, इथे 5X वजा 2X वजा 10. 5 मधून 2 गेले 3X वजा 10. 2X बरोबर 3X वजा 10. त्यानंतर हा वजा 10 पण तिकडे घेऊन गेलो, धन झाला, आणि हा 2 इकडे आणलं ऋण झाला. मग 3तून 2 गेला, उरला X, आणि हा 10 असाच्या असा. तुमची X ची किंमत आहे बघा या ठिकाणी. हा जी X ची किंमत तुम्हाला फक्त इथे दिली X ची किंमत काढता, फक्त X चीच किंमत काढायची आहे. कधी कधी तुम्हाला येतील की बाजूंच्या किमती काढा, प्रत्येक बाजूची तुम्हाला किंमत X ची किंमत ठेवून त्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. तर या ठिकाणी आपल्याला X मिळालेला आहे 10. X किती मिळाला आपल्याला 10. पुढच्या गणिताकडे हे शेवटचं गणित आणि ही शेवटची कृती आपल्याकडे आहे. ही कृती मी सोडून यात दिलेली आहे. आपण पाहूया कसं कसं सोडवायचं ते. सोपं आहे बघा. ही आकृती आहे. या आकृतीमध्ये आपल्याला 2 त्रिकोण दिलेत. एक मोठा त्रिकोण आहे, एक छोटा त्रिकोण आहे. मोठा त्रिकोण आहे DEF, छोटा त्रिकोण आहे PQR. बघा त्रिकोणाचा अंतर्भागात X हा एक कोणताही बिंदू आहे, बिंदू X त्रिकोणाच्या शिरोबिंदूने जोडलेला आहे. हा बघा हा सगळीकडे जोडलेला आहे. पण तुम्हाला काय दिलंय, PQ समांतर DE, QR समांतर EF आणि PR समांतर DF. ही PQ, ही PQ रेषा याला समांतर आहे DE ला. QR रेषा EF ला समांतर आहे आणि PR रेषा DF ला समांतर आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला सिद्ध करायचं काय, तर ही बघा ही रेषा PR आणि DF ही समांतर आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे. सिद्ध करायचं तर PR समांतर DF हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला चौकट पूर्ण करायचे आहे. तुम्ही जर नवीन पॅटर्न पाहिला तुमच्या परीक्षेचा 10वीच्या बोर्डाचा, तर यामध्ये अशा प्रकारच्या कृती ह्या बऱ्याच येत असतात आणि त्यांना चांगलेच सोप्या असतात. त्याचा चांगला सराव जर आपण केला 2 मार्काला, 3 मार्काला, कधी कधी 4 मार्काला सुद्धा, 5 मार्काला सुद्धा ते येऊ शकतात. मग आता काय काय दिलं आपण, आता जे बॉक्सेस आहेत हे बॉक्सेस आपण भरलेत. तुमच्या जर प्रश्नामध्ये तुम्ही पाहिला तर ते प्रश्नामध्ये तुम्हाला बॉक्सेस हे ब्लँक्स आहेत, हे पूर्ण रिकामे आहेत, ते आपण भरायचे आहेत. तर पहिले काय सिद्धतेमध्ये त्यांनी काय दिलं बघा, त्रिकोण XDE मध्ये कुठं बघा त्रिकोण XDE हा त्रिकोण इकडचा,
यामध्ये PQ समांतर DE बघा, PQ समांतर DE. आता हे ब्लँक होतं, मग आपण काय लिहिलं इथे पक्ष, इथे काय लिहिलं आपण पक्ष, हे आपल्याला दिलेलं आहे. तर ही रिकामी जागा आपण भरलेली आहे. तुमच्या पुस्तकाच्या प्रश्नात जर बघितलं तर ही रिकामी जागा आहे, आपण इथे लिहिले पक्ष. पुढे बघा, आता यानुसार काय मिळालं आपल्याला, इथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय वापरला. आपण काय वापरलं, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. म्हणजेच बघा, XP छेदात PD बरोबर XQ छेदात QE, XP छेदात PD बरोबर XQ छेदात QE. एक नंबर दिला आपण, एकाकडे दिला याला, आणि लिहिलंय प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. त्याचप्रमाणे दुसरा त्रिकोण घेतलाय XEF. कुठे गेला आपला बघा, XEF. या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय दिलंय, QR आणि EF समांतर आहेत. QR आणि EF काय समांतर आहेत. आता इथे बघितलं आपण पक्ष, हे काय आपला पक्ष आहे. तर त्यामुळे आपलं काय मिळालं बघा, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय काय मिळालं आपल्याला, XQ छेदात QE बरोबर XR छेदात RF, XQ छेदात QE बरोबर XR छेदात RF. हे आपल्याला मिळालं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. याला आपण घेतला दुसरा आकडा. आता आपण जर 1 आणि 2 मध्ये पाहिलं तर बघा, 1 आणि 2 मध्ये तुम्ही बघितलं होतं XP छेदात PD XQ छेदात QE. आता XQ छेदात QE बघा, ही इथली ही उजवी बाजू आणि 2 नंबरची डावी बाजू सारखी आहे बघा, दिसतं आपल्याला XQ QE XQ QE सारखं आहे. त्यामुळे ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू समीकरण 2 नंबर मुद्द्याची ही आपल्याला काय मिळेल, एकरूप मिळेल. म्हणून XP छेदात PD बरोबर XR छेदात RF, XP छेदात PD बरोबर XR छेदात RF. याचा अर्थ काय, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास जर आपण बघितला, जर हे गुणोत्तर समान असेल, कोणतं, XP छेदात PD बरोबर XR छेदात RF, तर या दोन रेषा काय असतात, समांतर असतात. म्हणजे PR ही रेषा समांतर आहे DF ला, PR रेषा समांतर आहे DF ला. हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला 1.2 या ठिकाणी पूर्ण झालाय. तुम्ही जर याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक दिलेले आहे, तुम्ही पाहून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. एवढा चांगला आणि एवढा सोप्या भाषेतला कंटेंट माझ्या मते तरी तुम्हाला सहसा मिळणं कठीण आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीच्या गणित भाग 2 यातील समरूपता हे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. त्यात आपण पाहणार आहोत आज समरूप त्रिकोण, त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म हे आपण आज पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला सराव संच 1.3 सोडवणं यामुळे सोपं पडेल. चला वळूया आपल्या प्रकरणाकडे. आता समरूप त्रिकोण म्हणजे काय बघा. समरूप त्रिकोण म्हणजे बघा, आता आपल्याला एक उदाहरण दिलेलं म्हणजे आणि हा एक त्रिकोण आहे ABC, दुसरा त्रिकोण आहे DEF. तर त्रिकोण ABC व त्रिकोण DEF मध्ये जर कोन AD एकरूप कोन D, बघा हा कोन A एकरूप कोन D, कोन B एकरूप कोन E आणि कोन C एकरूप कोन F. जर हे तीन कोन, दोन त्रिकोणांचे तिन्ही कोन जर एकरूप असतील व त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर समान असेल, म्हणजे AB छेदात DE बरोबर BC छेदात EF बरोबर AC छेदात DF. तर जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आपण काय म्हणू, तर त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे त्रिकोण कसे असतात, समरूप असतात. ज्यावेळेस तिन्ही त्रिकोण त्रिकोणाचे तिन्ही कोन व त्यांच्यात बाजूंचे गुणोत्तर जर एकरूप असेल तर आपण सांगू शकतो की हे दोन त्रिकोण ABC आणि DEF हे कसे असतील, समरूप असतील, एकरूप नाही, समरूप. तर हे समरूप आहेत आणि आपण हे चिन्ह दाखवतो, ह्या प्रकारे आपण चिन्ह दाखवतो समरूपतेचं. आणि हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आहे आपलं एकरूपतेचं. हा फरक आपल्याला कळायला पाहिजे. पुढे बघा, त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या, टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. काय दिले बघा, तर दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्यांच्या तिन्ही संगत बाजू प्रमाणात असणे व तिन्ही संगत कोन एकरूप असणे आवश्यक असते. परंतु या 6 अटीपैकी 3 विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यास उरलेल्या अटींची पूर्तता आपोआप होते. म्हणजे काय, तर दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी 3च विशिष्ट अशी
विशिष्ट अटी पुरेशा असतात. या 3 अटी तपासून 2 त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवता येते. अशा पुरेशा अटींचा समूह म्हणजे समरूपतेच्या कसोट्या होत. म्हणून 2 त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवण्यासाठी त्या विशिष्ट अटी तपासणे पुरेसे असते. बघा आता इथे अट किती आहेत? 1 2 3 4 5 6 या 6 अटी आहेत. त्या 6 पैकी कुठल्याही 3 अटी जरी पूर्ण झाल्या तरी आपण काय सांगू शकतो? हे 2 त्रिकोण समरूप आहेत. आता पहिली कसोटी काय बघा. पहिली कसोटी आहे समरूपतेची को कसोटी. को म्हणजे कोन कोन कोन, दोन्ही त्रिकोणांचे कोन 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 कसोटी. को कसोटी. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात. म्हणजे त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर. बघा हा त्रिकोण आहे आणि त्यांची ही संगती आहे. एबीसी ही संगती आहे पीक्यूआर. ए बी सी पी क्यू आर. यामध्ये कोन ए बरोबर कोन पी, कोन बी बरोबर कोन क्यू, कोन सी बरोबर कोन आर. जर अशी परिस्थिती असेल तर अशा वेळेस आपण काय सांगू शकतो? तर हे 2 त्रिकोण काय आहेत? समरूप आहेत. कोणती कसोटी? को 3 कोन म्हणजे दोन्ही त्रिकोणांचे तिन्ही कोन. ही कसोटी आपली आहे को. या कसोटी आपल्याला पुढे जेव्हा आपण गणित सोडवतो त्यावेळेस आपल्याला या कसोट्यांचा उपयोग होत असतो. चला पुढे बघा. आता तुम्हाला दिली समरूप त्रिकोणांची को कसोटी. आता बघा ही होती को आणि ही कसोटी आपली को. म्हणजे काय बघा, तर शिरोबिंदूंच्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे 2 कोन जर 2 त्रिकोणांच्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन व दुसऱ्या त्रिकोणाचा उरलेला कोनाचे एकरूप असते आपल्याला माहित आहे. म्हणजे काय, तर एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत कोनांशी एकरूप असतील तरी ही अट 2 त्रिकोण समरूप होण्याची पुरेशी असते. यावरून आपल्याला काय कळतं की एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कसे असतात? समरूप असतात. या गुणधर्माला आपण म्हणतो को कसोटी. बघा म्हणजे काय, आता ए आणि पी एकरूप आहे, बी आणि क्यू एकरूप आहे, याचा अर्थ सी आणि आर हे एकरूप येणारच आहेत. म्हणजे को कसोटीला आपण को कसोटी सुद्धा म्हणतो. पुढे बघा तिसरी कसोटी आहे आपली समरूपतेची बा कसोटी. बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोन, परत बा म्हणजे बाजू. 2 बाजूंमधला एक कोन. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या 2 जोड्या एका प्रमाणात असतील आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कसे असतात? समरूप असतात. म्हणजे बघा आपलं उदाहरण दिलंय काय आहे? KLM हा एक त्रिकोण आहे, RST हा एक त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. तर या त्रिकोणामध्ये बघा कोन L म्हणजे कोन KLM हा कोन एकरूप आहे RST कोनाशी. कोन RST. आता कोन तर एकरूप झाला आणि या ज्या बाजू आहेत KL छेदात RS आणि LM छेदात ST, KL छेदात RS आणि LM छेदात ST या 2 बाजूंचे जे गुणोत्तर आहे त्रिकोणाच्या उरलेल्या ह्या 2 बाजू आहेत म्हणजे या कोनाच्या दोन्ही बाजूच्या, तर त्यांचं गुणोत्तर कसं आहे? एकरूप आहे. मग आपल्याला या ठिकाणी कसोटी कोणती मिळाली? बघा बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोन, परत बा म्हणजे बाजू. तर याचं काय म्हणतो आपण? याला कोणती कसोटी आहे? बा कसोटी. कोणती कसोटी आहे? बा कसोटी. तर त्रिकोण KLM समरूप आहे त्रिकोण RST. पुढे आपण लिहू शकतो बा कसोटीनुसार. पुढची कसोटी बघा समरूपतेची बा कसोटी. कोणती कसोटी आहे? बा म्हणजे बाजू बाजू बाजू. या ठिकाणी कोनांचा उल्लेख केलेला नाही. 2 त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण कसे असतात? समरूप. समरूपतेच्या या कसोटीला या गुणधर्म म्हणतो बा कसोटी. बघा PQR आणि XYZ दिलाय, तर PQ छेदात YZ, QR छेदात XY, PR छेदात XZ हे गुणोत्तर समान आहे, एकरूप आहे. त्यामुळे आपण काय सांगू शकतो? त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ZYX. कसोटी कोणती आहे इथं? बा कसोटी. कोणती कसोटी आहे? बा. आता या समरूप त्रिकोणांचे गुणधर्म काय आहे? शेवटचा पार्ट आहे आपला बघा. तर त्रिकोण ABC
हा समरूप त्रिकोण एबीसी म्हणजेच काय, परावर्तनता रिफ्लेक्सिव्हिटी. एक त्रिकोण म्हणजे कुठलाही हा एक त्रिकोण जो दिलाय हा त्रिकोण स्वतःशीच काय असतो, समरूप असतो. पुढे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ. तर डीएफ समरूप त्रिकोण एबीसी. जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणा समरूप असेल याचा अर्थ दुसरा त्रिकोण पहिल्या त्रिकोणाला समरूप असतोच, त्याला म्हणतात सममितता म्हणजे सिमेट्री. तिसरं बघा काय दिलंय, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ आणि त्रिकोण डीएफ समरूप त्रिकोण जीएचआय. तर बघा पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप आहे, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणी समरूप आहे. याचा अर्थ काय, पहिला त्रिकोण व तिसरा त्रिकोण सुद्धा काय आहे, समरूप आहेत. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण जीएचआय याला म्हणतात संक्रमकता किंवा ट्रान्झिटिव्हिटी. बरोबर. तर हे आपले 3 गुणधर्म आपण पाहिले, कसोट्या पाहिल्या, बा बा बा, बा को बा, त्यानंतर को को, को को को. ठीक आहे. तर असे आपण आणि समरूप त्रिकोण जर असेल, जर 2 त्रिकोण समरूप असेल तर या कसोट्या आपण सहसा आपल्याला हे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात की 2 त्रिकोण जर समरूप असतील तर ते तिन्ही त्रिकोणाचे तिन्ही कोन एकरूप असतात, दोन्ही त्रिकोणाचे तिन्ही कोन एकरूप असतात व तिन्ही कोन म्हणजे संगत कोन आणि त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर हे समान असते. तर हे समरूप त्रिकोणाबद्दल आपण शिकलेलो आहोत. यानंतर आपण सराव संच 1.3 सोडवणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तर तुम्ही त्यावरून पाहू शकता. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.3 समरूपता या प्रकरणाचा इयत्ता 10वीचा गणित भाग 2. याआधी आपण 1.1 1.2 सोडवलेला आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर आपण त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तो तिथून पाहावा. चला सुरू करूया. बघा याच्या आधी आपण समरूपतेच्या कसोट्या पाहिल्या होत्या आणि समरूप त्रिकोण काय असतात त्यांची माहिती आपण घेतली होती. त्याचा सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहे, तो तुम्ही पहा. म्हणजे आपल्याला 1.3 सोडवायच्या आधी ते माहित असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या कसोट्या आपण पाहिलेल्या होत्या. चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे. बघ पहिला प्रश्न काय सांगतो आपल्याला, आकृती 1.55 ही एक आकृती आपल्याला दिली आहे. यात कोन एबीसी बरोबर 75 अंश. बघा हा कोन आहे ए बी सी, हा कोन आहे आपल्याकडे 75 अंशाचा. त्याचबरोबर एडीसी हा कोन आहे 75 अंशाचा, तो सुद्धा बघा हा ए डी सी हा कोन सुद्धा 75 अंशाचा आहे. तर आपल्याला काय विचारलंय, तर कोणते 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकाच एक संगतीत लिहा, हा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा आता त्रिकोण कोणते आहेत, ए बी सी आणि दुसरा त्रिकोण आहे आपल्याकडे ए डी सी. हे 2 त्रिकोण आपल्याला आहेत. आता या त्रिकोणांमध्ये बघा आपण सोडवलं घेतलंय. या त्रिकोणामध्ये त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी मध्ये काय दिले, तर दोघांची माप 75 आहेत. कोणता कोण, कोण ए बी सी बरोबर 75 अंश, कोण ईडीसी बरोबर 75 अंश. म्हणून हे दोन्ही कोण काय झाले, एकरूप झाले. दोन्ही कोण काय झाले, एकरूप. कोण एबीसी एकरूप कोण ईडीसी. बघा हा कोण ए बी सी एकरूप कोण ई डी सी. त्यानंतर कोण एसीबी एकरूप कोण ईसीडी, कारण तो दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक कोण आहे. बघा हा जो कोण दिसतो इथे आपल्याला, हा बघा हा दिसतोय सी, हा इथे, हा दोघांमध्ये सामायिक कोण आहे. हा सामायिक कोण आहे म्हणजे ए सी बी ई सी डी. तर हा दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कोन असल्यामुळे आपण तो काय घेतला, एकरूप घेतला. तर आपल्याकडे दोन कोणांच्या जोड्या आपल्याला एकरूप मिळालेल्या आहेत. त्यामुळे आपण काय सांगू शकतो, तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी हे काय आहेत, समरूप आहेत. हे काय आहेत, समरूप आहेत. कसोटी आहे आपल्याकडे कोको कसोटी. आपण कसोट्या पाहिल्या तर त्यातली ही कसोटी आपल्याला आहे कोको कसोटी. 2 कोन एकरूप असल्यावर तिसरा कोन हा सुद्धा एकरूप असतो, त्यामुळे कसोटी आहे कोको कसोटी. आता आपल्याला आणखी विचारलं बघा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीसी, हे समरूपतेचं चिन्ह आहे. आता तुम्हाला काय विचारलंय, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. तर ही त्यांची संगती आहे. काय संगती आहे बघा, ए बी सी संगत ईडीसी, ए बी सी संगत ईडीसी.
मग त्यांचे जे कोन आहेत, कोन ए बरोबर कोन ई, कोन बी बरोबर कोन डी आणि कोन सी बरोबर कोन सी. त्याचबरोबर त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर ए बी छेदात एडी बरोबर बी सी छेदात डीसी बरोबर एसी छेदात एडी हे सुद्धा आपण दाखवू शकतो. हा आपला झाला पहिला प्रश्न. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नात काय दिलं बघा की आकृती 1.56 हे आकृती आहे 1.56 मधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता हे दोन त्रिकोण दिलेत. आता त्रिकोण दिलेत आणि आपल्याला बाजूंची मापं दिली आहेत. मग अशा वेळेस आपण काय करूया की त्या त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर काढून घेऊया. बघा आपल्याला काय दिलं, त्रिकोण पीक्यू और त्रिकोण एलएम मध्ये आपण काय करूया, पीक्यू छेदात एलएम गुणोत्तर काढूया. 6 छेदात 3 बरोबर 2 छेदात 1 2 1. त्याचबरोबर क्यू आर छेदात एम एन बरोबर 8 छेदात 4 म्हणजे 2 1. त्यानंतर पी आर छेदात एल एन, पी आर छेदात एल एन बरोबर 10 छेदात 5 बरोबर 2 छेदात 1 किंवा 2 1. आता हे तिन्ही गुणोत्तर सारखे आहेत, त्यामुळे हे जे दोन त्रिकोण आहेत हे समरूप आहेत. कोणते त्रिकोण, पी क्यू आर समरूप एल एम एन, पी क्यू आर समरूप एल एम एन. आता या ठिकाणी कसोटी आहे बा 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 कसोटी. एक बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू, तिन्ही बाजूंच्या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू, दोन जे त्रिकोण आहेत त्यांच्या तिन्ही बाजूंचे जे गुणोत्तर आहेत ते समान आहेत, एकरूप आहे. म्हणून कसोटी झाली बा 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 कसोटी. पुढचं गणित बघा. या ठिकाणी काय दाखवलंय बघा, हे एक आकृती आहे 1.57. याचं वाचन नेहमी 1.57 असं करायचं. 1.57 किंवा 1.58 असं म्हणायचं नाही, 57 असं म्हणायचं नाही, 1.57 किंवा 1.57 असं वाचन यांचं झालं पाहिजे. बरेचदा आपण त्यात चुका करतो. आता आकृती 1.57 मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. हा एक खांब आहे आपला पी आर, हा लहान खांब आहे, मोठा खांब आहे एसी. त्याची जी सावली पडते ती सावली आहे ही. मोठ्या खांबाची सावली आहे बीसी म्हणजे एक्स आणि छोट्या खांबाची सावली आहे क्यू आर म्हणजे ती दिली आपल्याला 6. छोट्या खांबाची उंची आपल्याकडे आहे 4 आणि मोठ्या खांबाची उंची आपल्याकडे आहे 8. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय की आता खांब हे जमिनीला लंबरूप असतात. दोन्ही खांब हे जमिनीला कसे असतात, लंबरूप. आपण पाहिलेले आहेत कुठलेही जे खांब असतात ते लंबरूपच असतात, आडवे तिडवे वगैरे नसतात. तर अशा वेळेस आपण काय करूया, हे दोन त्रिकोण तर समरूप आहेतच का बरं बघा. तर त्रिकोण पीक्यूआर व त्रिकोण ए बी सी मध्ये, आता या दोन त्रिकोणांमध्ये काय पाहायचं आपल्याला, तर कोण पी आर क्यू बघा, कोण पी आर क्यू बरोबर 90 अंश आणि कोण ए सी बी म्हणजे सुद्धा 90 अंश. म्हणजे दोन्ही कोण काय झाले, एकरूप झाले. आणि साधारणतः काटकोन त्रिकोण झालेत. हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोण हे समरूप असतात एकमेकांना. त्यामुळे त्रिकोण पी क्यू आर समरूप झाला त्रिकोण एबीसी, त्रिकोण पी क्यू आर समरूप झाला त्रिकोण ए बी सी. मग आपण काय केलं, आता त्रिकोण समरूप झाले त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर घेतला. पी आर छेदात एक मिनिट, पी आर छेदात एसी यायला पाहिजे इथे. पी आर छेदात एसी बरोबर क्यू आर छेदात बीसी. इथे एसी यायला पाहिजे, ए बी नाही. तर इथे ए सी यायला हवा, दुरुस्ती करून घ्या. पी आर छेदात एसी बरोबर क्यू आर छेदात बीसी. मग पी आर छेदात एसी बरोबर क्यू आर छेदात बीसी किमती टाका. पी आर आहे 4, एसी आहे आपल्याकडे 8, क्यू आर आहे 6 आणि बीसी काढायचा आपला एक्स. याचा तिरकस गुणाकार करूया आपण. 4 गुणिले एक्स बरोबर 6 गुणिले 8. 4 गुणिले एक्स बरोबर 6 गुणिले 8, 6 8 48 झाले. या ठिकाणी गुणाकार आहे. हा 4 आपण या बाजूला घेऊन येऊया बरोबर चिन्हाच्या, तर त्या ठिकाणी होऊन जाईल भागाकार. म्हणजे एक्स बरोबर 48 भागिले 4. तर तुमचं उत्तर आलं एक्स बरोबर 12. म्हणजेच काय, तर मोठ्या खांबाची सावली किती असेल, 12 मीटर असेल. बघा ही जी सावली आहे बी सी ही किती असणार, 12 मीटर असणार. इथे बघा तुम्हाला करेक्शन करायचं, इथं ए सी घ्यायचा ए बी नाही. इथे सुद्धा तुम्हाला ए सी घ्यायचा ए बी नाही, तो चुकून टाईप झालेला आहे. चला पुढचा प्रश्न बघा. हा या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, तर त्रिकोण ए बी सी मध्ये हा एक त्रिकोण आहे ए बी सी, हा एक मोठा त्रिकोण आहे.
या त्रिकोणामध्ये दोन लंब आहेत बघा. AP लंब आहे BC ला आणि BQ लंब आहे AC ला. बघा दिले आपल्याला AP लंब आहे BC ला आणि BQ लंब आहे AC ला. त्याचबरोबर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, तर आपल्याला दाखवायचं काय आहे, CPA त्रिकोण CPA बघा, त्रिकोण CPA हा त्रिकोण CPA हा त्रिकोण CPA हा समरूप आहे त्रिकोण CQB या त्रिकोणाशी, बरोबर. हा त्रिकोण CPA बरोबर त्रिकोण CQB समरूप असं दाखवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला AP 7 दिलाय, BQ 8 दिलाय, BC दिलाय 12, तर आपल्याला AC काढायचं आहे. काय काढायचं आहे आपल्याला, AC. आता आधी आपण पहिलं जे काय आहे हे आपण आधी दाखवून देऊया, म्हणजे आपण आधी सिद्ध करूया. तर बघा हे त्रिकोण घ्या आधी, त्रिकोण CPA व त्रिकोण CQB मध्ये दोन त्रिकोण आपण घेतले. तर या त्रिकोणांमध्ये बघा लंब म्हणजे किती अंशाचा कोण, 90 अंशाचा, म्हणून कोण CPA बरोबर 90, कोण CQB बरोबर 90, म्हणून हे दोन त्रिकोण हे दोन कोण काय झाले आपले एकरूप झाले. कोण CPA एकरूप कोण CQB. त्यानंतर या ठिकाणी कॉमन अँगल किंवा सामायिक कोण आहे बघा, हा C दोघांमध्ये, म्हणजेच ACP बरोबर BCQ. बघा ACP बरोबर BCQ कोणता आहे, सामायिक कोण आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे दोन त्रिकोण समरूप मिळाले. कोणती कसोटी आहे, कोको कसोटी. म्हणून त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB, त्रिकोण बघा नीट CPA हा त्रिकोण समरूप त्रिकोण CQB हा इथला त्रिकोण. हे दोन त्रिकोण काय झाले, समरूप झालेले आहेत. त्याची संगती आहे CPA संगत CQB. तर आपल्याला काय काढायचं आता, AC काढायचं आहे. AC ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपण बोलूया पुढे बघा काय करायचं आपल्याला. आता यांचा बाजूंचे संगत ज्या बाजू आहेत त्या संगत बाजूंचे आपण गुणोत्तर घ्यायचे. तर समरूप त्रिकोणच्या संगत बाजू आहेत म्हणून त्यांचं गुणोत्तर घेतलं. CP छेदात CQ, PA छेदात QB, CA छेदात CB. बघा असं इथून बघा CP छेदात CQ, नंतर PA छेदात QB आणि CA छेदात CB. अशा वेळेस आपण गुणोत्तर घेतलं. तर पहिलं गुणोत्तर आपल्याला नकोय कारण त्याची गरज आपल्याला नाहीये. मग आपण काय करू, हे दुसरे हे जे आहेत या दोन बाजूंचे गुणोत्तर आपण घेऊया. हो ठीक आहे, पुढे बघा. PA छेदात QB बरोबर CA छेदात CB. आता किमती टाका. PA आहे 7, QB आहे 8, CA आपल्याला काढायचं आणि CB आहे 12. तिरकस गुणाकार करूया. 12साठी 84, CA बरोबर CA गुणिले 8. CA आपण काढला. CA बरोबर 84 भागिले 8. हा भागाला तुम्हाला मिळेल उत्तर CA बरोबर 10.5. हा भागा तुम्ही इथे तुमच्या वहीमध्ये वगैरे जागा आहे ते तुम्ही करून दाखवू शकता. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा आपल्याला आलाच पाहिजे. पुढे वळूया आपल्या 5व्या प्रश्नाकडे. आज आपण सगळी गणितं सोडवली आहेत त्यामुळे थोडासा लेंदी लेक्चर होतं आपला. असो बघा 5वं गणित काय बघा. तर आपल्याला आकृतीत समलंब चौकोन दिलाय PQRS. हा एक समलंब चौकोन आहे PQRS. बघा समलंब चौकोनाच्या ज्या बाजू असतात त्याची एक जोडी समांतर असते. म्हणजे बाजू PQ ही समांतर आहे बाजू SR ला. ही बाजू PQ ही समांतर आहे बाजू SR ला. या ठिकाणी बघा ही बाजू याला समांतर आहे. आणि तुम्हाला काय दिलंय की AR बरोबर 5 AP. हा इथे बघा AR हा AR बरोबर 5 AP. त्यानंतर AS हा AS बरोबर 5 AQ. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, आपल्याला सिद्ध करायचं आहे की SR बरोबर 5 PQ. हा जो मोठा SR आहे हा SR बरोबर काय 5 PQ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता सिद्ध करायचं त्यामुळे पक्ष लिहून घ्या. पक्षात काय काय दिलं आपल्याला, पक्षामध्ये आपण लिहिले बाजू PQ बरोबर बाजू PQ समांतर बाजू SR समलंब चौकोनाच्या समोरच्या बाजू आहेत त्या. नंतर AR बरोबर 5 AP आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर AS बरोबर 5 AQ हे पण आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला साध्य काय करायचं आहे तर SR बरोबर 5 PQ हे आपल्याला साध्य करायचं आहे. SR बरोबर 5 PQ हे साध्य करायचं आहे आपल्याला. चला आता वळूया आपल्या सिद्धतेकडे. आता आपण काय करूया, दोन त्रिकोण घेऊया. कोणते त्रिकोण बघा, PAQ आणि RAS. नीट लक्ष द्या बघा. हा त्रिकोण घेऊया आपण PAQ हा छोटा त्रिकोण, त्यानंतर हा मोठा त्रिकोण RAS. हे जे व्हर्टिकली अपोजिट म्हणजे आपण म्हणतो ना हे एकमेकांच्या विरुद्ध दोन त्रिकोण आपण घेऊया. एक छोटा त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण. आणि आपले हे दोन त्रिकोण आता काय दाखवायचे, समरूप दाखवायचे.
काय दाखवायचे, समरूप दाखवायचे. आणि मग त्यानंतर आपण या सिद्धतेकडे वळू शकतो. आता दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी बघा साधी एक आपण नेहमी आपलं पण गणित बघितलं की आपल्याला कळलं पाहिजे काय करायचं ते. बघा इथे बघा हे अपोजिट अँगल्स आहेत म्हणजे विरुद्ध कोन आहेत. कोणते, PAQ आणि RAS हे अपोजिट अँगल्स किंवा विरुद्ध कोन या ठिकाणी आहेत. त्यामुळे PAQ आणि PAQ एकरूप कोन आहेत, RAS हे आपले विरुद्ध कोन आहेत, त्यामुळे ते एकरूप झाले. नंतर आता हे समांतर असल्यामुळे, ह्या दोन रेषा समांतर असल्यामुळे आपल्याला व्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या भेटतात. कोणती जोडी बघा, PQA आणि RSA. बघा असा एक झेड तयार होतो या ठिकाणी. PQA आणि RSA हा एक व्युत्क्रम कोन झाला, कारण PQ समांतर SR आहे. त्याचबरोबर आणखी एक जोडी आपल्याला मिळते, QPA बरोबर QPA बरोबर SRA. QPA बरोबर SRA. QPA बरोबर म्हणजे एकरूप SRA हा सुद्धा व्युत्क्रम कोन आहे. कारण आपण दिलं PQ समांतर आहे SR ला, म्हणून आपण हे दोन त्रिकोण PAQ आणि RS हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवले. कसोटी आहे या ठिकाणी कोन 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 अशी कसोटी आपल्याला मिळाली. आता कसोटी मिळाली आपल्याला, त्रिकोण समरूप झाले. आता आपण त्यांचे संगत बाजू घेऊया. बघा PA छेदात RA बरोबर AQ छेदात AS बरोबर PQ छेदात RS. पहिलं गुणोत्तर आपल्याला नकोय म्हणून आपण ते बाजूला ठेवलं. आता AQ असंच ठेवला. AS म्हणजे काय बघा, AS म्हणजे काय, 5AQ. AS च्या ऐवजी आपण काय घेतलं इथे, 5AQ घेतलं. मग AQ या ठिकाणी गेला, PQ छेदात RS तसंच ठेवलं आपण. आपल्याला पुढचं गुणोत्तर मिळालं 1/5 बरोबर PQ छेदात RS. बघा हा AQ या ठिकाणी आपला कट झाला. या ठिकाणी 1/5 बरोबर PQ छेदात RS हे आपल्याला मिळालं. आता तिरकस गुणाकार करा म्हणजे आपल्याला मिळेल RS बरोबर 5PQ. आपल्याला काय मिळेल, RS बरोबर 5PQ. बघा RS म्हणजे SR बरोबर 5PQ आपल्याला मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा एखादं गणित सोडवतो तेव्हा स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या गणिताच्या ते गणित सोडवायचं. त्यामुळे आपल्याला हळूहळू त्या गणिताच्या शेवटपर्यंत जायचं असतं. कारण भूमितीमध्ये पक्ष साध्य सिद्धता बऱ्याच मुलांना थोडंसं अवघड जातं आणि भूमिती हा विषयच मुलांना अवघड जातो. त्यामुळे तो सोप्यात सोपा करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. पुढे 6वं गणित बघा काय आहे आपल्याकडे. 6व्या गणितामध्ये समलंब चौकोन दिलाय CD. ABCD समलंब चौकोन आहे ABCD. यात बाजू AB समांतर बाजू DC. ही DC आणि AB या दोन बाजू काय आहेत आपल्या समांतर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. आणि कर्ण आहेत हे CD AC आणि BD हे कर्ण आहेत, ते O मध्ये छेदतात. तर आपल्याला AB दिलाय 20, DC दिलाय 6, OB दिलाय 15 आणि OD आपल्याला काढायचा आहे. आता OD आपल्याला काढायचं, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा मागच्या गणितासारखे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवावे लागतील. मग समरूप दाखवल्यानंतर आपण त्यांच्या संगत बाजूंच्या जोड्या म्हणजे गुणोत्तरांच्या संगत बाजूंच्या जोड्यांचे गुणोत्तर घेऊन आपण ते सोडवणार. इथे पण आपल्याला काय करायचं बघा, त्रिकोण घ्यायचा, हा एक छोटा त्रिकोण COD आणि हा मोठा त्रिकोण घ्यायचा आहे AOB. या ठिकाणी सुद्धा COD आणि AOB एकरूप आहेत कारण ते एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. त्याचबरोबर CDO आणि ABO हे व्युत्क्रम कोन आहेत. बघा इथे हा एक झेड तयार झाला सरळ असा, तर इथे हा एक CDO आणि ABO हे दोन व्युत्क्रम कोन आहेत. त्याचं कारण पण आपण दिलेलं इथे, CD समांतर BA. त्यानंतर DCO आणि BAO हे सुद्धा व्युत्क्रम कोनांच्या जोड्या आपल्याला हे सुद्धा एकरूप आहेत कारण ते व्युत्क्रम कोन आहेत. म्हणून आपल्याला हा त्रिकोण, छोटा त्रिकोण एक मोठा त्रिकोण हे काय झाले, COD एकरूप समरूप झालेत AOB. कसोटी आहे को. कोणती कसोटी, को. म्हणून त्यांच्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर आपण घेतलं. CO छेदात AO बरोबर OD छेदात OB बरोबर CD छेदात AB. पहिलं गुणोत्तर आपल्याला नको म्हणून आपण ते बाजूला ठेवलं. दुसरं गुणोत्तर घेतलं, त्यात किमती टाकल्या. OD तसाच ठेवला, OB मिळाला 15, CD आहे 6 आणि AB आहे 20. तिरकस गुणाकार करूया, आपल्याला मिळेल OD गुणिले 20 बरोबर 6 गुणिले 15, 15 90 आले. म्हणून OD बरोबर 90 भागिले 20 आणि हा भागाकार जर आपण केला 0 गेला, 9 भागिले 2, 9ला जर आपण 2 ने भागला उत्तर मिळालं आपल्याला 4.5. आपला OD किती मिळालेला आपल्याला, हा जो OD आहे हा छोटा OD आपल्याकडे आहे 4.5. 7वं गणित बघा. 7व्या गणितामध्ये सुद्धा ABCD या समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन म्हटल्यावर याच्या समोरासमोरील बाजू काय असतात, समांतर असतात. म्हणजे AD समांतर BC आणि AB समांतर CD. पुढे बघा त्यांनी काय केलं आहे, ही AB वाढवलेली आहे अशी T पर्यंत आणि हा T पुन्हा जोडलेला आहे D ला. बरोबर त्यांनी दिले बघा इथे बाजू BC
वर ई हा एक बिंदू आहे, रेषा डीई ही रेषा एबी ला टीबी ला छेदते, ही जी आहे रेषा ही या ठिकाणी ई मध्ये छेदते. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, डीई गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टी आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण जी गणितं सोडवतो ती आपण कुठल्याही गायड्यात बघून सोडवत नाही, त्याची आपण व्यवस्थितरित्या आपल्या पुस्तकात बघून सोडवत असतो. त्यामुळे ती पद्धत तुमच्या गायडापेक्षा राजेशपेक्षा थोडीशी वेगळी असेल, परंतु ती योग्य पद्धत आपण घेत आहोत. या ठिकाणी आपण दोन त्रिकोण घेऊया. हा एक छोटा त्रिकोण आहे सीईडी आणि हा मोठा त्रिकोण आहे बीईटी. बघा सीईडी आणि बीटी मध्ये सुद्धा आपण काय करायचं आहे, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. म्हणून सीईडी एकरूप बीईटी, हे विरुद्ध कोण असल्यामुळे हा एक कोण आणि हा एक कोण विरुद्ध कोण आहेत. त्याचबरोबर ईसीडी आणि ईबीटी व्युत्क्रम कोण आहेत. बघा ईसीडी हा ईसीडी आणि ईबीटी हे व्युत्क्रम कोण आहेत. त्यामुळे आपल्याला दोन त्रिकोण मिळाले. सीईडी समरूप मिळाला बीईटीला, सीईडी काय मिळाला बीईटीला समरूप त्रिकोण मिळाले आहे. कसोटी आहे कोको कसोटी. कोणती कसोटी आहे, कोको. मग त्रिकोण समरूप मिळाले. मग आपण पुन्हा नेहमीप्रमाणे काय करूया, त्यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर घेऊया. सी छेदात बी बरोबर एडी छेदात एटी बरोबर सीडी छेदात बीटी. पहिलं गुणोत्तर इथे आपल्याला नकोय, आपण बाजूला ठेवलं. आता फक्त आपण इथे काय केलं बघा, तर एडीचं आपण डी केलंय, म्हणजे फक्त त्यांची जागा बदलली. इथे टी घेतला नाही, आपण पहिलं गुणोत्तर इथे घेतलं, त्यामुळे सी छेदात बी आलं. आता इथं तिरकस गुणाकार करा. डीई गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टी. बघा मिळालं आपल्याला डीई गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टी. थोडासा मोठा लेक्चर आहे, पण नीट समजून घ्या. आता 20 मिनिटच झालेत. दोन गणित राहिलेत, 8 आणि 9. बघा 8वं गणित काय दिले आपल्याला, यात दोन त्रिकोण दिलेत. आकृतीत रेख एसी व बीडी परस्परांना पी बिंदूमध्ये छेदतात. त्याचबरोबर आपल्याला एपी छेदात सीपी बरोबर बीपी छेदात डीपी दिलेलं आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की हे दोन त्रिकोण काय आहेत, समरूप आहेत. कोणते त्रिकोण, ए बी पी आणि सी डी पी हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप आहेत हे दाखवायचं आहे. आता आपण या ठिकाणी डायरेक्ट सिद्धता घेतलेली आहे. पक्षसाध्य तुम्ही लिहा. आय होप तुम्हाला सगळ्यांना ते जमेल. सिद्धतेमध्ये काय केलं बघा, दोन त्रिकोण घेतले आपण, त्रिकोण एबीपी व त्रिकोण सीडीबी मध्ये. इथे पण आपण दोन अपोजिट अँगल म्हणजे विरुद्ध कोण घेतले. एपीबी बरोबर सीपीडी हे विरुद्ध कोण आहेत. त्याचबरोबर आपल्याला काय दिलेलं आहे की एपी छेदात सीपी आणि बीपी छेदात डीपी. बघा एपी छेदात सीपी आणि बीपी छेदात डीपी हे आपल्याला दिलेलं आहे, पक्ष आहे हा. त्यामुळे आपण डायरेक्टली सांगू शकतो की हे दोन त्रिकोण समरूप आहेत. कोणती कसोटी या ठिकाणी, बा को बा कसोटी. बा को बा. तर बाकोबा कसोटीसर आपल्याला काय मिळालं, हे दोन त्रिकोण समरूप मिळालेले आहेत. शेवटचं गणित आहे आपल्या 1.3 सराव संचामधलं. बघा काय गणित आहे, हे एक आकृती आहे त्रिकोण एबीसी. या त्रिकोण एबीसी मध्ये त्यांनी काय दिलंय की एडी बीसी वर डी हा एक बिंदू आहे आणि जो आपण ए ला जोडलेला आहे. त्याचबरोबर त्रिकोण कोण बीएसी बरोबर कोण एडीसी. कोण बीएसी बरोबर कोण एडीसी हे काय आहेत, एकरूप आहेत, एकरूप आहेत, समान आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे सीएचा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. इथे पण आपल्याला काय करायचं आहे, दोन त्रिकोण घ्यायचे. त्या दोन त्रिकोण कसे करायचे बघा. पहिला त्रिकोण घ्यायचा आपल्याला ए बी सी हा मोठा त्रिकोण घ्यायचा आहे. दुसरा त्रिकोण घ्यायचा आपल्याला ए डी सी. म्हणून आपण आता पक्ष लिहून घ्या. एबीसी मध्ये बीएसी बरोबर एडीसी साध्य करायचं. सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. दोन त्रिकोण आपण घेतले बीएसी व एडीसी मध्ये. काय करायचं आपल्याला, कोण बीएसी एकरूप कोण एडीसी आपल्याला दिलेलेच आहे पक्षामध्ये. त्याचबरोबर कोण एसीबी एकरूप कोण डीसी सामायिक कोण आहे. बघा हा कोण सामायिक, हा सी, दोघांमध्ये सामायिक कोण आहे. म्हणून हे दोन त्रिकोण कोणते, बीएसी समरूप झाले त्रिकोण एडीसी ला. कसोटी आहे कोको. तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर आपण घेतले. तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर आपण घेतलं. बीए छेदात एडी बरोबर एसी छेदात डीसी बरोबर बीसी छेदात एसी. हे सोपं असं. इथून बघा बीए या पहिले दोन बीए छेदात एडी, एसी छेदात डीसी आणि हा पहिला आणि शेवटचा बीसी छेदात एडी. ही संगती आपण नीट करायची. तर पहिलं गुणोत्तर सोडलं आपण एसीला आपण सीए घेतलं, डीसीला सीडी घेतलं. थोडं त्यांचं इंटरचेंज केली जागा. बीसी चा सीबी गेला आणि एसीचा परत सीए गेला. आता तिरकस गुणा केला. सीए गुणिले सीए बरोबर सीबी गुणिले सीडी. तर सीए गुणिले सीए झालं सीएचा वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण 1.3 हा सराव संच सोडवलेला आहे. याच्या आधीचे अनेक व्हिडिओज आपले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, तुम्ही पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. लॉकडाऊनचा पिरियड आहे, अभ्यास आपण थांबवला नाही पाहिजे, अभ्यास केला पाहिजे.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. आज आपण पाहणार आहोत समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय, इयत्ता 10वी गणित भाग 2 आणि प्रकरणाचं नाव आहे समरूपता. हे जर प्रमेय आपण शिकलो तर त्यामुळे आपल्याला या सराव संच 1.4 सोडवणं सोपं जाईल. तर वळूया आपल्या प्रमेयाकडे. बघा, प्रमेय काय सांगतं, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे जर हे दोन त्रिकोण, दिलेले त्रिकोण एबीसी आणि पीक्यूआर हे जर समरूप असतील तर जेव्हा आपण त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढू तेव्हा ते क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे समजा आपल्याला दिलेला आहे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. यामध्ये एडी हा लंब आहे बीसीला आणि पीएस हा लंब आहे क्यूआरला. तर अशा वेळेस आपल्याला साध्य करायचं आहे की त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर ए म्हणजे एरिया हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे क्षेत्रफळ एबीसीचे क्षेत्रफळ, त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ छेदात त्रिकोण पीक्यूआरचे क्षेत्रफळ बरोबर एबीचा वर्ग छेदात पीक्यूचा वर्ग. बघा, हा एबीचा वर्ग छेदात पीक्यूचा वर्ग बरोबर बीसीचा वर्ग छेदात क्यूआरचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग छेदात पीआरचा वर्ग. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हे प्रमेय आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्याचा उपयोग आपल्याला सराव संच 1.4 मध्ये करता येईल. सिद्धता बघा काय आहे. तर आपण त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर यांचं क्षेत्रफळ घेऊया. इथे आता एबीसीचं क्षेत्रफळ काय येणार, 1/2 पाय गुणिले उंची. आपण पहिल्या प्रकरणात सराव संच 1.1 मध्ये आपण सोडवलेलं आहे. या ठिकाणी पाया बीसी आणि उंची एडी. इथे पाया आहे पीक्यूआर मध्ये क्यूआर आणि उंची आहे पीएस. बघा, तर बीसी गुणिले एडी क्यूआर गुणिले पीएस, बीसी गुणिले एडी क्यूआर गुणिले पीएस. आता बीसी क्यूआर एडी आणि पीएस यांना आपण वेगळं केलं. बघा, गुणाकार चिन्ह आपण फक्त त्यांना वेगळं केलेलं इथे. आता त्रिकोण एबीडी व त्रिकोण पीक्यूएस मध्ये आपण हे त्रिकोण घेतले. कोणते, ए बी डी हा त्रिकोण घेतला आणि पीक्यूएस हा एक त्रिकोण घेतला. आपण हे दोन त्रिकोण आपण काय करा, बघा या त्रिकोणांमध्ये बी बरोबर क्यू पक्ष, कोण बी बरोबर कोण क्यू असतो. कोण क्यू आणि कोण बी एकरूप आहेत कारण ते दोन त्रिकोण समरूप आहेत. नंतर एडीबी आणि पीएसक्यू. बघा, ए डी बी आणि पीएसक्यू दोन्ही 90 अंशाचे आहेत म्हणून ते सुद्धा एकरूप झाले. काय झाले, आपले एकरूप झाले. आता हे दोन त्रिकोण समरूप झाले. कसोटी आहे कोको. कोणती कसोटी आहे, कोको. हा एक कोण आणि हा एक कोण. मग त्रिकोण एबीडी आणि त्रिकोण पीक्यूएस हे समरूप झालेत. मग त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर आपण घेतलं एडी छेदात पीएस, एडी छेदात पीएस बरोबर एबी छेदात पीक्यू. नंतर त्याचप्रमाणे आपण हे दोन त्रिकोण घेतले. कोणता, एडीसी आणि पीएसआर. एबीसी आणि पीक्यूआर समरूप आहेत म्हणून एबी छेदात पीक्यू बरोबर बीसी छेदात क्यूआर बरोबर एसी छेदात पीआर. आता इथे बघा 2 व 3 वर. आता इथे बघा काय दिलंय, एडी छेदात पीएस बरोबर एबी छेदात पीक्यू आणि एबी छेदात पीक्यू बरोबर बीसी छेदात क्यूआर. मग आपण काय करूया, आता इथे एडी आणि पीएस हा जो आहे एडीपीएस, या एडीपीएसच्या ऐवजी आपण घेणार आहोत एबी आणि पीक्यू. एबी आणि पीक्यू म्हणजेच काय, बीसी आणि क्यूआर. बघा इथे आलं बीसी आणि क्यूआर. मग बीसी गुणिले बीसी, बीसीचा वर्ग, क्यूआर गुणिले क्यूआर, क्यूआरचा वर्ग. अशा प्रमाणे आपण इतरही गोष्टी दाखवू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळालंय, तर जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असे आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. हे प्रमेय आपल्याला उपयोगी आहे 1.4 सोडवण्यासाठी. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून सर्वजण याचा अभ्यास करतील. यापुढे आपण 1.4 सोडवणार आहोत, तो लगेच आपण अपलोड करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थ्यांनो,
स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये। आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.4 समरूपता या प्रकरणाचा इयत्ता 10वी गणित भाग 2। याआधी आपण 1.1, 1.2, 1.3 सोडवलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून पाहू शकता। चला वळूया। याच्या आधी आपण एक प्रकरण एक प्रमेय शिकलो होतो आपण। त्या प्रमेयाचं नाव होतं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। हे प्रमेय मुद्दामून इथे दिलेले म्हणजे आपल्याला या प्रमेयावरूनच हा पूर्ण सराव संच सोडवायचा आहे। प्रमेय काय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढे असते। ठीक आहे, म्हणजे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर जर आपण त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढलं तर त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं आपल्याला मिळेल। तर हे प्रमेय आपल्याला वापरून हा पूर्ण सराव संच सोडवायचा आहे। चला पहिलं गणित काय बघा, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। ओके, बघा काय दिलंय, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। प्रमेय आपल्याला हे आहे, म्हणून या प्रमेयानुसार जर आपण गेलो तर आपल्याला काय मिळेल, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर संगत बाजूंच्या वर्गाचे गुणोत्तर। पहिली बाजू 3, गुणोत्तर 3:5, मग त्यांच्या क्षेत्राचे गुणोत्तर आले 3चा वर्ग छेदात 5चा वर्ग, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, चौथं आलं आपलं 9:5, उत्तर आपल्याला आहे 9:25, उत्तर 9:25। दुसरं बघा, तुम्हाला ही कृती पूर्ण करायची आहे। या कृतीमध्ये काय दिलंय तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे समरूप आहेत। एबी आणि पीक्यू यांचं गुणोत्तर 2:3 आहे तर खालील चौकट पूर्ण करायची। तर आपण त्याने काय दिलंय, एबीसीचं क्षेत्रफळ छेदात पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर एबीचा वर्ग। आता जर एबीचा वर्ग इथे घेतला तर या ब्रॅकेटमध्ये आपण काय घेऊया, पीक्यूचा वर्ग। तर हा पूर्ण ब्रॅकेट किंवा हा कंस आपल्याला पूर्ण करायचा, ही चौकट आपल्याला पूर्ण करायची आहे। तर इथे येणार पी क्यूचा वर्ग, संगत एबीची संगत बाजू आली पी क्यू, त्याचा वर्ग म्हणजेच एबी आहे 2, म्हणजे एबी आणि पी क्यू यांचा गुणोत्तर आहे 2:3, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, इथे आला 4:9, 4 छेदात 9 हे आपण पूर्ण केलेलं आहे। तिसरं पण आपल्याला असं दिलेलं आहे। यामध्ये बघा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यू समरूप आहेत आणि त्यांच्या त्यांची क्षेत्रफळ दिलेली आहेत। एबीसीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे 80 आणि त्रिकोण पीक्यूचं क्षेत्रफळ दिलं 125। तर आपल्याला काय करायचं, चौकट पूर्ण करायचे। मग त्रिकोण एबीसी छेदात एरिया म्हणजे क्षेत्रफळ, त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ, ही रिकामी जागा भरली, त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर 80 छेदात 125। तर 80 ची फोड करूया। 80 फोड काय आली 16x5, 80 ची फोड काय ते 16x5 आणि 125 ची फोड आली 25x5। आता इथे 5 5 गेलं, उरलं 16 आणि 25। आता इथे 16 आणि 25 उरलं, पण 16 आणि 25चा आपल्याला काय घ्यावं लागेल, वर्गमूळ घ्यावं लागेल। मग एबी छेदात पी क्यू बरोबर 16चा वर्गमूळ 4 आणि पी क्यूचं वर्गमूळ आलं 25चं वर्गमूळ आलं 5। पुढे चौथं गणित बघा, त्रिकोण एलिमेंट समरूप त्रिकोण पीक्यूआर, त्याचबरोबर तुम्हाला दिलंय 9 त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर 16 त्रिकोण एलिमेंटचं क्षेत्रफळ। जर तुम्हाला क्यूआर दिला 20 तर आपल्याला काय काढायचं आहे, एमएन काढायचं आहे। आता बघा, त्रिकोण एलिमेंट समरूप त्रिकोण पीक्यूआर आहे, त्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिकोण एलिमेंटचं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर संगत बाजूंच्या वर्गाचं गुणोत्तर, म्हणजे एमएनचा वर्ग छेदात क्यूआरचा वर्ग। याला दिला 1 आकडा, कारण काय तर ते समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर गुणोत्तर आहे। आता आपल्याला काय दिलेलं आहे, 9 त्रिकोण पीक्यूआरचं क्षेत्रफळ बरोबर 16 त्रिकोण एलिमेंटचं क्षेत्रफळ। आता इथे त्रिकोण पीक्यूआर आपण या बाजूला घेऊन जाऊ, भागिले होईल ते त्रिकोण एलिमेंटच्या क्षेत्रफळाशी, त्याचा गुणोत्तर मिळेल आपल्याला। आणि इकडे हा 16 जो आहे इथे हा या ठिकाणी घेऊन येऊ, म्हणजे 9 छेदात 16 मिळेल। आता 9 कोणाचा वर्ग आहे 3चा, 16 कोणाचा वर्ग आहे 4चा, इथपर्यंत आपण आलो। आपण याला आपण 2 क्रमांक देऊया। आता 1 आणि 2 बघा, ही डावी बाजू बरोबर ही 2ची उजवी बाजू, मग तुम्हाला काय मिळेल, ही उजवी बाजू 1 क्रमांकाची उजवी बाजू बरोबर
2 क्रमांकाची डावी बाजू म्हणजे mn चा वर्ग छेदात qr चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग छेदात 4 चा वर्ग. बघा 3 चा वर्ग छेदात 4 चा वर्ग. आता इथे आपण काय करूया त्यांची वर्गमूळ काढून घेऊया. mn वर्गाचा वर्गमूळ mn, qr वर्गाचा वर्गमूळ qr, 3 चा वर्ग त्याचा वर्गमूळ 3 आणि 4 चा वर्गाचं वर्गमूळ आलं 4. आता इथे आपण काय करूया, mn आपल्याला काढायचा आहे, qr ची किंमत आहे 20, ही किंमत इथे टाकूया, तिरकस गुणाकार करूया, 20 त्रिक 60 आणि 60 ला जर आपण 4 ने भाग लावला तर आपलं उत्तर मिळालं 15. म्हणजे हा जो mn आपण काढायचा तो किती आलेला आहे आपला 15. पाचवं गणित बघा. दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौसेमी व 81 चौसेमी आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला काढायची आहे. दोन त्रिकोण दिले आपल्याला, एक लहान आहे एक मोठा आहे, त्यांचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे आणि एका त्रिकोणाची लहान त्रिकोणाची बाजू सुद्धा आपल्याला दिलेली आहे. आपल्याला काय करायचं आहे तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढायची आहे. पण लहान त्रिकोणाची एक बाजू दिली 12 सेमी, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 1 सेमी आहे असं आपण मानू. दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, त्रिकोण समरूप आहेत. मग आपल्याला काय मिळणार, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदात मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर लहान त्रिकोणाची बाजू 12 तिचा वर्ग, मोठ्या त्रिकोणाची बाजू x तिचा वर्ग. कारण काय, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे. आता किमती टाका. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती दिले आपल्याला 81 चौरस सेंटीमीटर, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिला 225 चौरस सेंटीमीटर बरोबर 12 चा वर्ग आणि छेदात x चा वर्ग. आता इथे पण आपण त्यांची वर्गमूळ काढून घेऊया. त्याच्या आधी आपण काय करूया, फोड करूया. 81 आणि 225. आता 81 कोणाचा वर्ग आहे 9 चा, 25 कोणाचा वर्ग आहे 225 कोणाचा वर्ग आहे 15 चा. तर यांना आपण वर्ग रूपात लिहूया. मग आता यांचे वर्गमूळ काढू. मग इथे आला हा 81 चा वर्गमूळ 9, 225 चा वर्गमूळ 15, 144, 12 चा वर्ग 144, त्याचा वर्गमूळ आला 12 आणि x वर्गाचा वर्गमूळ आलं x. इथे तिरकस गुणाकार करूया. 15 गुणिले 12 180, तर आपण 9 ने भाग लावूया, उत्तर आलं 20. म्हणजे मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला मिळालेली आहे 20. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू आपल्याला किती मिळाली आहे 20. म्हणजे x मध्ये किती आला आपला 20 सेंटीमीटर. सहावं गणित बघा. सहाव्या गणितात काय दिलं आपल्याला की त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईएफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. त्याचबरोबर त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण डीईएफचं क्षेत्रफळ यांचे जे गुणोत्तर आहे ते आहे 1:2. एबी दिला 4 तर आपल्याला डी काढायचा आहे. आता बघा हे दोन त्रिकोण समभुज त्रिकोण आहेत. बरोबर, हे दोन्ही त्रिकोण समभुज आहेत. समभुज असल्यामुळे काय होतं, हे दोन्ही त्रिकोण समरूप सुद्धा झाले. का समरूप झाले, कारण कसोटी आहे को. सर्व जे कोण असतात ते 60 अंश. जर आपण समभुज त्रिकोण असा काढला, समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोणाची माप असतात 60-60-60. त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण हे को कसोटीनुसार काय झाले, समरूप झाले. समरूप झाल्यामुळे आपण काय केलं, आता या ठिकाणी प्रमेय वापरलं की त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेदात त्रिकोण डीएफचं क्षेत्रफळ बरोबर एबीचा वर्ग छेदात डीचा वर्ग. कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर आहे. इथे एबी बाजू घेतली आणि इथे संगत बाजू आली डीई. किमती टाका. याचा हा जो गुणोत्तर आहे, गुणोत्तर आहे 1:2. एबी आहे 4 त्याचा वर्ग, डीचा वर्ग 1:2. आता डीचा वर्ग आला 16, तिरकस गुणाकार करूया. डीईचा वर्ग बरोबर 16 गुणिले 2. आता 16चा वर्ग तिथे वर्गमूळ काढायचं. इथे आपल्याला लिहावं लागेल की वर्गमूळ काढून डीचा वर्ग, डी वर्गाचा वर्गमूळ डीई, 16चा वर्ग 4 आणि इथे 2चं वर्गमूळ आलं वर्गमुळात 2. इथे 4 वर्गमूळ 2 आहे, चिन्ह आपण दुरुस्त करून घ्या. 4 वर्गमुळात 2. तर डीची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 4 वर्गमुळात 2. त्यानंतर बघा एक कृती तुम्हाला दिलेली आहे. ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. ह्या सर्व ज्या तुम्ही बोर्डमध्ये पाहत असे सर्व आपण हे भरलेलं आहे. इथे रिकाम्या ज्या चौकट्या ते भरलेले आपण बघा. आपल्याला आकृती 1.66 मी तुम्हाला आधी सांगितलं याचं वाचन करताना 1.66 असं वाचायचं, 1.66, 1.66 नाही, 1.66 नाही. ओके, बघा काय दिलंय, पी क्यू समांतर रेषा डीई, त्याचबरोबर पी क्यू एफ हा जो त्रिकोण आहे, कुठला, हा छोटा त्रिकोण पी क्यू एफ, याचं क्षेत्रफळ दिलं 20 एकक. पीएफ दिलाय, पीएफ जो आहे तो 2 डीपी, म्हणजे पीएफ जो आहे हा पीएफ हा डीपीच्या दुप्पट आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, हा जो चौकोन आहे कोणता, डी पी क्यू ई, या चौकोनाचं आपल्याला काय करायचं आहे,
क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला त्यांनी कृती दिलेली आहे. काय कृती बघा, त्रिकोण PQF दिला 20 एकक, PF हा 2 DP, DP आपण मानला x आणि PF झाला 2x. त्यामुळे DF बरोबर DP अधिक PF. बघा हा पूर्ण जो DF घेतला आपण, DF बरोबर DP अधिक PF, हा झाला x आणि हा झाला 2x. x आणि 2x झाले आपले 3x. नंतर आपण काय केलं, दोन त्रिकोण घेतले, FDE मोठा त्रिकोण, FPQ छोटा त्रिकोण. FDE हा मोठा त्रिकोण घेतला आणि FPQ हा छोटा त्रिकोण घेतला आणि हे दोन त्रिकोण आपण समरूप दाखवलेत. कसे बघा, आता ही रेषा PQ आणि DE समांतर आहे, त्यामुळे आपल्याला संगत कोणाच्या दोन जोड्या मिळाल्या. कोणत्या बघा, FDE हा कोण इथला बघा दिसतोय, हा एक कोण, याला संगत कोण आहे, हा FPQ. त्याचबरोबर FED हा जो FED आहे याला संगत कोण आहे, आपला FQP हा संगत कोण आहे. मग आपल्याला FQP प्लस इथे संगत कोणाच्या दोन जोड्या आपल्याला मिळाल्यात, म्हणून हे दोन त्रिकोण FDE आणि FPQ हे समरूप झाले कोको कसोटीनुसार. समरूप झाल्यानंतर आपण इथे प्रमेय वापरलं, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलं संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे, म्हणजे FD चा वर्ग छेदात FE चा वर्ग बरोबर 3x चा वर्ग छेदात 2x चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4, x वर्ग या ठिकाणी कट झाले. नंतर त्रिकोण FDE बरोबर 9/4 इथून घेतलं, 9/4 FPQ तिकडे घेऊन गेलो आपण. आता FPQ ची आपल्याला किंमत माहिती आहे, किती आहे 20. तर 4 गुणिले 5 4 पंचे 20, 9 गुणिले 5 45, म्हणजे हा पूर्ण जो मोठा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला मिळाले आहे 45 एकक. मग आपण काय करूया, चौकोन DPQचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आपल्याला मोठ्या त्रिकोणातून छोटा त्रिकोण वजा करायचा आहे. मग FD मोठा त्रिकोण आहे, त्यातून त्याचं क्षेत्रफळ वजा FPQ छोटा त्रिकोण त्याचं क्षेत्रफळ, म्हणजे 45 वजा 20 किती आले 25. मग हा जो चौकोन आहे याचं क्षेत्रफळ आलं आपल्याला 25, याचं क्षेत्रफळ आहे 20 आणि टोटल एकूण झालं 45. विद्यार्थ्यांनो, इथपर्यंत आपण पहिलं प्रकरण पूर्ण केलेलं आहे. त्यातलं 1.1, 1.2, 1.3, 1.4 आपण सोडवलं आहे. त्यामुळे आपलं समरूपता हे प्रकरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून लॉकडाऊनमध्ये सुद्धा सगळ्यांचा अभ्यास हा पूर्ववत राहील किंवा चालू राहील. धन्यवाद.